किती लोकांनी पोस्ट वाचलंय? काय विषय आजचा? जे वचन लॉर्डने दिले जे मानसिकता आहे ती मानसिकता आपल्याला काय करायची आहे? चटकायची. हा, जे परमेश्वर तुम्हाला बोलला परमेश्वर ते पूर्ण करणार. Yes, amen. येस प्रेज द हालेलुया लॉर्ड. हालेलुया. जे पण आम्ही पोस्ट टाकतो ती पोस्ट पहा, ती यासाठी असती का तुम्ही ती धरून प्रार्थना करावी. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि त्या आशेने यावं का देव बाप तुमच्या जीवनात कार्य करत. Yes. प्रेज द लॉर्ड. जर देव वचन देतो देव ते पूर्ण करणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हा, देवाची इच्छा आहे की आपली मानसिकता आपण बदलली पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. का बदलली पाहिजे? कारण आम्ही प्रार्थना करतो आणि प्रयत्न करतो. प्रार्थना करतो आणि प्रयत्न करतो. प्रार्थना आणि प्रयत्न करून करून ज्यावेळेस संयम तुटू लागतो मग हळूहळू आमचा दृष्टिकोन देवाच्या प्रती बदलतो येस आणि आमचा आवेश जो आहे तो कमी होऊन जातो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कदाचित चर्चला आज आम्ही आलोय पण चेहऱ्यावर तो आनंद नाही. नाही. का? कारण प्रार्थनाही केल्या आणि प्रयत्न पण केले येस पण गोष्टी फक्त लांबवत आहेत. गोष्टी फक्त लांबवत लांबवत आहेत आणि म्हणून सहनशीलता कमी असल्यामुळं हळूहळू निराशा येऊ लागती आणि देवाच्या वाचनाच्या प्रती आपला उत्साह कमी होऊ लागतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण देवाची इच्छा आहे का जर देवाने वचन दिलंय, देव तुला त्या विषयावर बोलला तर सहनशील हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया देव बोलला देव बाप करणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया 100% आपण प्रार्थना चालू आहे, प्रयत्न चालू आहे, पण विलंब होतो. काय होतो? विलंब आणि होतो. विलंब होऊ लागला का देहाला जागा भेटती का त्याने आम्हाला प्रश्न टाकावे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि मग ते प्रश्न शंकेमध्ये बदलतात. येस का करत नाही? एकतर तो तुमच्याच आध्यात्मिक जीवनात प्रश्न उत्पन्न करतो कारण तुझं जीवन बरोबर नाही म्हणून देव तुला काय करत नाहीये, Bless देत करत नाहीये. नाही. कदाचित तुझ्या नशिबात हे नाहीये. कशात नाहीये? नशिबात हा, नाही. कदाचित नशिबात नाही, तुझा वेळ खराब आहे आणि मग वेगवेगळे प्रश्न तो आमच्या समोर उत्पन्न करतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण देवाची इच्छा आहे का ह्या निराशमय स्थितीतून तू तुला काय कर? बाहेर काढ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया जे सुरुवातीला आवेश होता तुला, ज्या तुझ्या जीवनात समस्या आली आणि त्याच समय देवाने काय दिलं? वचन दिलं. तुला आशा होती की देवबाप कार्य करणार. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण ते लगेच नाही घडत आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुला वाटलं देवाने वचन दिलं आता लगेच ते घडल, पण ते लगेच घडलं नाही. मग तुला असं वाटतंय की अरे मग प्रभू वचन तर दिलं पण लगेच घडत नाही. मग सहनशील हो. Yes. कसं हो? सहनशील हो. देव पण तुला पारखणार का दिलेल्या वाचनात तू किती भरोसा करतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया समय जाणल तो परमेश्वर आणि उत्तम समयात देव तुला ते देणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी प्रतीक्षा तुम्ही केली ती प्रतीक्षा व्यर्थ जाणार नाही. येस 100% प्रभू त्याचं फळ देणार. येस प्रेज द हालेलुया लॉर्ड. हालेलुया. पण तू आज त्या मानसिकतेतून बाहेर पडायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया योबचं उदाहरण आपण घेऊ. जर योबाचं पुस्तक आपण काढलं या ठिकाणी आपण रीड करू. 7वा अध्याय 4 आणि 7 ही 2 वचनं. मी आडवा पडलो म्हणजे म्हणतो की मी केव्हा उठेल व रात्र केव्हा सरेल आणि दिवस उजाडेपर्यंत मी एकसारखा लोळत राहतो. 5 वचन. माझे मांस किड्यांनी व धुळीच्या थराने भरले आहे. माझी त्वचा भरून येते आणि पुन्हा उलते. 7वं वचन. 7 वचन. आहा, माझे जीवन वारा आहे हे आठव. माझा डोळा आणखी कुशल पाहणार नाही. जे मला पाहतो त्याच्या डोळ्यांना मी पुन्हा दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता योब बद्दल वाचतोय. कोणाबद्दल वाचतोय? योबबद्दल. योबाच्या जीवनात त्याला आजाराने ग्रास्त झाला. कशाने? आजाराने आणि ग्रस्त आजार आल्यामुळं एक समय तो विश्वासात पक्का होता. कशामध्ये? विश्वासामध्ये हा, एक समय पत्नी त्याला म्हणती की देवाला शाप दे आणि काय होऊन जा. भरून जा. भरून पण तो म्हणतो देवाकडून फक्त चांगलंच घ्यायचं का. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणजे इथं युवाचा विश्वास कसा आहे? मजबूत मजबूत आहे आहे. आणि एक प्रकारची आशा आहे का देवबाप माझ्या जीवनात कार्य करणार. येस पण तोच योब या ठिकाणी म्हणतो का आता मी आणखी कुशल पाहणार नाही. नाही एक समय विश्वास होता, एक समय आशा होती, पण जसा जसा समय जातो विश्वास हलू लागतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कधी कधी परमेश्वर समय जाऊ देतो आणि त्या समयामध्ये आमचा विश्वास पारखतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ही परीक्षा प्रत्येकाच्या लाईफ मध्ये येते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुम्ही अशा परीक्षेतून चाललात तर निराश होऊ नका, देवाला गौरव द्या. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांनी पण परीक्षा पाहिली त्यांनी देवाचा गौरवच केला. येस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या पण लाईफ मध्ये जर एखादं आव्हान लांबत चाललंय, एखादी परीक्षा लांबत चालली आहे तर मोठा गौरव देवा तुम्हाला देणार. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया एक टाइम विश्वास होता
एक टाइम देवाच्या विरोधात बोलायला तयार नव्हता. नव्हता, पण आता तो म्हणतो का मी आणखी कुशल पाहणार नाही आणि माझे लोक मला पण पाहणार नाही. नाही. पहा, निराशा येते, काय येते? निराशा येते. पण निराशेतून बाहेर पडायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली मानसिकता आम्हाला नवीन करायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज सैतान आमच्या मनावर हल्ले चढवणार, Yes. रोज तो आमचं मन छन्नी करणार, पण रोज स्वतःला आपण बळ द्यायचं का नाही, माझा परमेश्वर माझ्या बाजूनी कार्य करणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे का आपण आता या आध्यात्मिक जी लढाई आहे या लढाईमध्ये प्रवेश केला पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डेली तुमचं युद्ध सुरू होणार. येस. डेली कसं? रोज रोज रोज, महिने, 2 महिने, कदाचित वर्ष, पण देवाची इच्छा काय, युद्ध तू कर आणि मनाच्या युद्धात तू जिंक. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू मनावर विजय मिळवला तर बाहेरच्या समस्यावर देव तुला विजय देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर इथं मी हारलो तर बाहेरची लढाई 100% मी हारणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं मला कार्य करायचंय आणि प्रत्यक्षात बाहेर प्रभूला कार्य करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना कळलंय? येस. समस्यात कोण कार्य करल? परमेश्वर पण कार्य मनात कुणी काम केलं पाहिजे? आपण केलं पाहिजे. कशाद्वारे? देवाच्या वचनाद्वारे. देव वचन पाठवतो आणि देवाची इच्छा आहे का जे निराशा मनात येऊ लागती, जे काही सैतान वातावरण निर्माण करून मनावर छन्नी करतो, त्या मनाला आपण जास्त निराशाकडे जाऊ द्यायचं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पटकन निराशा झटकायची असं त्याला प्रोत्साहित करायचं का नाही, परमेश्वर माझ्या बाजूनी कार्य करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमची मानसिकता तुम्ही गमावून बसला देवाच्या प्रती का नाही, देव करणार नाही, तर चर्च काहीच होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव विश्वास ठेव म्हणतो. काय म्हणतो? विश्वास आणि त्या ठेव. विश्वासात टिकून ठेवायचं काम कोणाचं आहे? आपलं आपला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव कन्व्हिन्स करणार. काय करणार? कन्व्हेन्स करणार. आजही देव काय करतोय? कन्व्हेन्स करतोय. आजही देव तुमच्या जीवनात वचन पाठवतो की तुम्हाला कन्व्हिन्स करावं की तू आशा सोडू नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. जर तू हालेलुया. आशा धरून राहशील तर देवाला कार्य करावंच लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण 38 वर्षात दुखणे घरी पाहतो का आशा होती. काय होती? आशा होती. जस्ट तो म्हणतो येशूला का मला उचलून टाकण्यासाठी कोणी नाही. मग तिथं का बसलास? येस. कमॉन, किती लोकांना माझा प्रश्न कळतो? 38 वर्षाचा व्यक्ती जो पायाने कसा आहे? पांगळा आहे. पांगळा. सगळे बोला कसा आहे? पांगळा आहे. आहे. मग तू म्हणतो ना मला उचलून टाकायला कोणी नाही, Yes. मग तू कुठं जा? घरी जा. जातो का? नाही जात. निराश तर आहे, येस. पण थोडी तरी आशा आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट निराशा येते पण आशा सोडू नका. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निराशा निराशेचं काम करल आणि आशेने आशेचं काम येस करावं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्वतःला प्रोत्साहित करा का नाही, ज्या प्रभूकडे मी प्रार्थना करतोय तो परमेश्वर नक्की माझी दखल घेणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी आज वेळ माझ्या बरोबर नाहीये, गोष्टी मला सकारात्मक नाहीये, पण जास्त दिवस ही स्थिती राहणार नाही. Yes. माझा परमेश्वर नक्की माझी आठवण करल आणि Yes. देव माझे कार्य करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतो रूथ बद्दल. येस. कोणाबद्दल? रूथ बद्दल. सॉरी, रूथच्या पुस्तकात आपण नामी बद्दल बघू. रूथ काढा आपण. रूथच्या सासूचं नाव काय? नामी. सगळे बोलत, नामी. जोरात बोला. नामी. नामीचा अर्थ? नामीचा अर्थ गोड. येस. नामीचा अर्थ गोड. आणि माराचा अर्थ कडू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनच गडबड आहे आपलं. परत वाचा. हा, रीड करा. दुसरा अध्याय काढला, भेटलं रूथचं पुस्तक. सगळा खेळ अर्थावर आहे. 20 वचन वाचू. 20 वचन. तेव्हा नामीने आपल्या सुनेला म्हटले, तो यहोवाकडून आशीर्वादित हो, जिवंतावर व मेलेल्यांवर जी त्याची दया ती त्याने सोडली नाही. एक मिनिट थांब. किती अध्याय काढला? पहिला अध्याय काढ. 20 वचन. तेव्हा ती त्याला म्हणाली, मला नामी म्हणजे गोड म्हणू नका. हा, सगळे बोला. काय म्हणते ती? मला नामी म्हणजे गोड म्हणू नका. मला नामी म्हणू नका. नामीचा अर्थ? गोड. किती लोकांना कळलं? नामी म्हणजे कडू, नाही. नामी म्हणजे गोड. गोड. आता वाचू. मला मारा म्हणजे कडू म्हणा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, माझी इच्छा आहे प्रगटीकरण तुम्हाला कळावं. किती लोक आता मोशेबद्दल वाचतात त्यांचा प्रवास, इस्रायलचा प्रवास वाचला. आता पहा, नामी या ठिकाणी काय म्हणतीये का मला नामी म्हणू नका. येस. मला काय म्हणा? मारा. मारा. काय म्हणा? मारा म्हणा. मी कडू आहे, येस. मी गोड नाही. का? कारण तिच्या जीवनात तसे प्रसंग आले. तिचा पती वारला, तिची मुलं वारली, सर्व कुटुंबाची दानादिन झाली आणि म्हणून ती या ठिकाणी म्हणती लोकांना आणि आपली मानसिकता तिने बनवली स्वतःबद्दल. कोणाबद्दल? स्वतःबद्दल. का मी आता गोड राहिली नाही, मी कशी झाली? कडू झाली. आता मी मारा आहे, मला कडू माना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मला एक तुम्हाला विचारायचं आहे, माराचं प्रभूने काय केलं? गोड पाणी केलं. किती लोकांना कळलं? येस. हालेलुया. बायबल वाचता
इस्रायल जे समुद्र दुभागला 3 दिवसाचा प्रवास केला आणि कुठं पोहोचले? मारा येथे पोचले. सगळे बोला कुठं पोहोचले? मारा येथे पोचले. मग रुत तुला माराचा इतिहास माहित नाही का? नामी. येस प्रेज द लॉर्ड. कम ऑन, नामी म्हणती मला काय म्हणा, मारा म्हणा. पण मारा का म्हणा? मारा म्हणजे कडू आहे, पण त्या देवाने त्याच कडूला काय बनवलं? गोड बनवलं. मग तोच परमेश्वर माझ्यात जो कडूपणा आला तो गोडवात नाही बदलणार का? येस बदलणार. मग तू काय बदलली पाहिजे आपली? मानसिकता. कम ऑन, किती लोकांना कळतंय? तिला हे कळतं का स्वतःला काय म्हणावं? मारा म्हणावं. मला कडू म्हणा, मी मारासारखी कशी आहे? कडू आहे. अरे पण त्याच परमेश्वरांनी माराचं काय केलं? गोड पण केलं. हा, माराचं नामी केलं म्हणजे तिला गोड केलं. चर्च, येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, देवाची इच्छा आहे का जसं प्रभूनी माराला नियमी केलं म्हणजे तिला गोड केलं, तोच परमेश्वर देव नामी तुझं अस्तित्व जे तुझ्यापासून गेलं ते तुला परत मिळून देईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं मी जे आता एक्सप्लेन केलं? तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला मजा येईल शिकण्यासारखं. प्रेज द लॉर्ड. ती हालेलुया. म्हणती नामी म्हणजे गोड, पण मला काय म्हणा? मारा म्हणा. पण माराचं देवानी काय केलं? गोड पाणी केलं. केलं का नाही केलं? Yes, केलं. मग तू पण आपली मानसिकता काय कर? बदल. का आज जो कडूपणा आलाय, आज जी निराशा आली, तसं प्रभूने तिथं कार्य केलं, तोच प्रभू माझ्या लाईफ मध्ये कार्य येस करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. ती हालेलुया. परत आली, ती म्हणली का देव आणि नगराची काय घेतली? दखल घेतली. पण चर्च मानसिकता जी होती ना ती जुनीच होती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज त्या मानसिकतेतून आम्हाला काय करायचं? बाहेर यायचंय. बाहेर पडायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रयत्न तुम्ही करणार, प्रार्थना तुम्ही करणार, रिझल्ट येणार नाही तर 100% देह प्रश्न टाकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणणार मग देवाची इच्छाच नाही दिसत, देवाचा प्लॅन दिसत नाही, नक्की काहीतरी गडबड आहे, नक्की काहीतरी अडचणी आहेत. नाही, तू भरोसा कर, देवा बोलला देवाप करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठं फक्त सहनशीलता ठेवायची. काय ठेवायची? सहनशीलता. हा, सहनशीलता जर तुझ्यामध्ये असेल तर तू विजय मिळवणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही खूप लवकर काय सोडतो? आशा सोडून देतो. सहनशीलता नसल्यामुळे आशा निघून जाते. येस. आशा डायरेक्ट नाही जात. आमच्यात काय नाहीये, सहनशीलता नाही. सहन नाही होत. काय नाही होत सहन नाही म्हणून काय होत. सोडतो आम्ही? आशा सोडून आशा देतो. डायरेक्ट नाही जात. येस. सहनशीलता नसल्यामुळे आशा निघून जाते. येस. आशा जर टिकवायची असेल तर काय पाहिजे? सहनशीलता पाहिजे. तुम्हाला सहनशील व्हावं लागेल. Yes. आणि सहनशील होण्यासाठी तुमच्याकडे देवाचं वचन पाहिजे. Yes. जर नामीला एवढं माहितीये का मी मारा झाली, मग तिला हे पण माहित पाहिजे का देवाचं वचन असंही सांगतं का माराचं कडू पण देवाने घालवलं आणि त्याला गोड केलं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर वचन तुमच्याकडे असेल तर तुमची मानसिकता तुम्ही झटकून ती नवीन करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळा खेळ इथं आहे. येस. जोपर्यंत तुम्ही सकारात्मक होत नाही देवाच्या नजरेमध्ये, तुमचे विचार देवाच्या प्रती बदलत नाही, देव रिझल्ट देणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. लाख बंधन असतील, लाख गोष्टींच्या बाजून नसतील, तरी स्वतःला देवाच्या प्रती सकारात्मक ठेवायचं. कारण नाही, प्रभूनी कमिटमेंट दिलंय, देवाचं वचन माझ्या बाजूनी आहे, तर लॉर्ड 100% मला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव पहिले मानसिकता बदलतो. येस. काय बदलतो? मानसिकता आब्रामाला परमेश्वर म्हणला मी तुला राष्ट्र बनवल. येस. काय बनवल? राष्ट्र बदल. चर्च आनंदी होता. कसा होता? आनंदी पण होता. काही समय लोटल्यानंतर त्याला एकही संतती नाही. आणि मग देवाने त्याला दर्शन दिलं. काय दिलं? दर्शन. आणि त्याच्याशी बोलू लागला. मग तो म्हणला का ऐक, माझ्या घरामध्ये दिमिश्केचा एलियाजर आहे, येस. माझा स्वतःचा मुलगा नाही. नाही. मग प्रभू त्याने काय केलं? तंबूच्या बाहेर नेलं. कुठं नेलं? तंबूच्या बाहेर. आणि काय दाखवलं त्याला? तारे. रीड करू आपण. उत्पत्ती काढ. उत्पत्ती 15 अध्याय 2 वचन. आणि अब्राहम म्हणाला, हे प्रभू यहोवा, तू मला काय देशील? मी तर संतानाविषयी जातो आणि जो माझ्या घराचा धनी होणार तो हा दिमिश्काचा एलिआजार आहे. आणखी अब्राहम म्हणाला, पहा, तू मला संतान दिले नाही, तर माझ्या घरात जन्मलेला एक माझा वारीस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन मी तुला राष्ट्र बनवल. काय बनवल? राष्ट्र बनवन. पहिला आपण जर रीड केला 12व्या अध्यायात तर त्याच्यामध्ये दिलंय का देवाचं त्याला एक वचन मिळालं, मी तुला काय बनवल? राष्ट्र बनवन. म्हणजे तुला 100% काय होणार? संतती. संतती होणार. का म्हण कोणाचं वचन आहे? देवाचं पण वचन. काही समय झाल्यानंतर प्रभूला दिसलं का विश्वास काय झाला आता? निघून चाललाय. निघून गेला. आणि देव परत त्याच्या जीवनामध्ये आला. Yes. आणि परत वाचनात देव त्याच्याशी बोलतो. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्याचा रिस्पॉन्स असा आहे का मला वारस नाही. नाही, एक चाकर मला आहे, तो मात्र माझा वारस होईल. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देवाने पाहिलं मानसिकता काय झाली? बदल. खालवली. मानसिकता निराश झाली म्हणून देवाने त्याला बाहेर केलं. काय केलं? बाहेर केलं. रीड करू 4थं वचन. आणि पहा, यहोवाचे वचन त्याच्याकडे आले. ते म्हणाले, हा मनुष्य माझा वारीस होणार नाही,
तर जो माझा तुझ्या पोटी येईल तोच माझा वारीस होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मानसिकता अशी होती का माझा वारस कोण होईल, माझा मुलगा नाही, माझा चाकर. येस. मग कुणी मानसिकता बदलली? परमेश्वराने. प्रभूचं वचन आलं आणि ते म्हणतं का ऐक, तुझा चाकर तुझा वारस होणार नाही. नाही. जी मानसिकता तुझ्यामध्ये आली ही मानसिकता सोड. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी समय चालला, वेळ चालला, आता श्री तुझ्या बरोबर नाहीये, तुझ्या पत्नीचं पण वय उतरत आहे, पण माझं वचन जर मी दिलंय तर ते टाळणार नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देव काय बदलतोय? मानसिकता बदलतोय. कम ऑन, काय बदलतोय? मानसिकता. पुढे वाचू. आणि त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आता तू आकाशाकडे पहा आणि तुझ्याने तारे मोजवतील तर ते मोज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने काय केलं त्याला? बाहेर आणलं. आणि त्याला तारे दाखवले. येस. तो म्हणला बघ हे मोजता येतात का? तो म्हणला नाही. तो म्हणला याप्रमाणे तुझी संतती मी करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस देव तुम्हाला त्या मानसिकतेतून काय करणार बाहेर काढणार. आणि देव जे तुम्हाला दाखवते तुम्ही पाहिलं पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो प्रभू अब्राहमाला आज काही दाखवतोय तोच प्रभू आज तुमच्याशी बोलतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देव अब्राहमाच्या लाईफ मध्ये परत एंटर झाला आणि त्याला आठवण करून देतो का तुला जे प्रॉमिस मी केलंय, तुला जे अभिवचन मी दिलंय ते मी पूर्ण करणार आहे. Yes. आज तोच परमेश्वर ह्या वाचनाद्वारे आज आमच्या लाईफ मध्ये आलाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज अब्राहम प्रमाणे देव परत आठवण करून देतोय का जर मी तुला कमिटमेंट केलंय तर त्याच्यावरची आशा सोडू नकोस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लॉर्ड बोलला, लॉर्ड ते फुलफिल कर. येस. जरी ज्यास देव बोलला शरीर संगती होतं, पण देवा आज शरीर बरोबर नाहीये, त्याला वाचताना फरक पडत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन ज्याही स्थितीमध्ये तुम्हाला दिलंय, आज तुमची कंडिशन तशी नसेल का ते वचन पूर्ण व्हावं, पण वचनला कंडिशनची गरज नाही, वचन आपल्या आपमध्ये काम करतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं तुम्हाला आज? ज्यास वचन आलं, अब्राहम चांगल्या वयात, म्हणजे चांगलं वय असेल. कसं वय असेल? चांगलं. म्हणजे पती पत्नीचं वय चांगलं आहे, वयोवृद्ध नाहीयेत. पण आता कसे झालेत? वयोवृद्ध. प्रभू बोलला ना त्या टायमाला ओके होतं, त्यावेळेस वाटत होतं. आता कंडिशन तशा नाहीयेत फेवरेबल की तुझं वचन पूर्ण व्हावं. Yes. देवाच्या वाटण्याला कंडिशन लागत, नाही. तो विदाऊट कंडिशन काम करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळत आहे? जस वचन आलं त्यावेळेस तुम्ही टवटवीत होते. कसे होते? टवटवीत त्यास होते. वाटत होतं कोण करल, परमेश्वर पण करल. देवा आता का पुष्कळ टाइम स्पॅन निघून गेला. येस. आता वाटत नाही, आता तर देवाला कार्य करायचं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला दाखवून द्यायचं का माझं वचन किती ताकदवर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर मी बोललोय, मी कधी विसरणार नाही, देव पुन्हा तुमचं डोर नॉक करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादा व्यक्ती दारूसाठी प्रार्थना करत राहतो, पण त्या व्यक्तीची काही सुटत नाही. दारू सुटत नाही. एखादा व्यक्ती प्रार्थना करत असतो का यांनी चर्चला आलं पाहिजे, तो काही व्यक्ती येतच नाही. हळूहळू आम्ही प्रार्थना काय करतो, स्टॉप करून देतो. देव आता बघ सोडून दिलं तुझ्या भरोश्यावर, येस. जगावता आलं तर जगू दे, नाही तर मरून जाऊन दे. आम्ही काय सोडली. आशा सोडून दिली. लग्नासाठी प्रयत्न असतात, स्थळ येत नाही, आम्ही म्हणतो आता जाऊ दे, काय सोडून दे. झालं तर झालं आणि नाही झालं. काय देवा सेवा करू. काय सोडली तू? आशा सोडली. आशा सोडून दिलीस. संतती होत नाही, काय सोडली? आशा सोडली. सोडून दिली. आता ठीक आहे, देवाची इच्छा नाहीये, नाही का आशा सोडलीस? तुला वचन दिलंय का देवानी, मग आशा सोडू नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुला वचन नसेल तर तू म्हणू शकतो का देव या बाबतीत मला बोलला नाही, पण जर तुम्हाला वचन दिलंय तर चर्च आशा सोडू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहमाला काय दिलं होतं? वचन. अब्राहमाकडे वचन आहे चर्च. येस. मग तुमच्याकडे काय आहे? वचनच आहे. आणि प्रभू आज परत ते वचन घेऊन तुमच्या लाईफ मध्ये आला आणि परत तुमचं दार नॉक करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव परत जर बोलतो तर देव इंटरेस्टेड आहे अजून पण तुमच्या लाईफ मध्ये कार्य येस. करायला. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं प्रभू भेट घेतली, थोड्या दिवसांनी परत प्रभू आला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो म्हणला आता अब्राहम म्हणू नको, अब्राहम म्हण. येस. राष्ट्राचा पिता. कसला? राष्ट्राचा पिता. प्रभू एक होत नाही आणि तू कसला म्हणतो? राष्ट्राचं बोलतो. पहिले फक्त म्हणला राष्ट्र बनवल. काय बनवल? राष्ट्र. आता म्हणतो राष्ट्राचा पिता बनवल. देव मानसिकता बदलतोय. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहम नाही, अब्राहम. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राष्ट्राचा पिता. अरे प्रभू एक पण नाहीये, तुझी मानसिकतेकडे जाऊ नको, माझ्या वाचनाकडे जा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देव बोलला, देवाचं वचन देव स्थापित करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे परमेश्वर वारंवार अब्राहमाच्या लाईफ मध्ये येऊन नॉक करायचा येस. आणि काय चेक करायचा? विश्वास. सगळे बोला काय चेक करायचा? विश्वास. आणि त्याला दिसायचं का मानसिकता कमी पडली, देव परत त्याची मानसिकता नवीन करायची. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळत? देव जर तुमच्या जीवनात परत परत येऊन त्या वाचनावर बोलतोय म्हणजे देवाला काहीतरी करायचंय. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, तुमच्याबद्दल असं होतंय का? येस. कमॉन बोला, तुमच्याबद्दल असं होतंय का? येस. एखादा विषय देवाने काय केलाय? लावून धरलाय. काय केलाय? लावून धरलाय. उगाच लावून धरला का? नाही.
देवाला दखल घ्यायची आहे चर्च. Yes, त्या amen. बाबतीत देवाला हस्तक्षेप करायचा आहे. पण देव म्हणतो का तुझ्यात ते मला सापडलं पाहिजे जे मला कार्य करण्यासाठी सोपं आहे. Yes. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आशा सोडू नकोस. काय करू नकोस? आशा सोडू हा नको. जरी आज गोष्टी फेवरेबल नाहीये आपली मानसिकता खचू देऊ नको. स्वतःला बळ दे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःची हिंमत वाढवायची. स्वतःला मोटिवेट करायचं का नाही परमेश्वराचा मार्ग मी निवडलाय. Yes. देवाकडे माझी प्रार्थना चालू आहे आणि ह्याच मार्गात ह्याच वाटेत देव मला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सहनशीलता तुटणार पण तुटू द्यायचं नाही का? हे काम कोणाचं आहे? आपलं स्वतःचं देव आहे. वारंवार काय पाठवतो? वचन वचन पाठवतो. आज काय पाठवलंय? वचन पाठवलं. आज कुणाची प्रार्थना संततीसाठी असेल, कुणाचा विवाह तुटलाय, समेटासाठी प्रार्थना असेल पण काही घडत नाहीये. कुणाची प्रार्थना घरासाठी असेल, कुणाची प्रार्थना जॉबसाठी असेल, कुणाची प्रार्थना कुणाचं एखादं सवय तुटण्यासाठी असेल, रिझल्ट येत नाहीये, मानसिकता तुटते. पण आज देव परत वर्षाची भर टाकतोय. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का परत देव नॉक करतोय आज? देवाला कार्य करायचं. का म्हणून दुसरा विषय घेऊ शकलो असतो ना. येस. आज दुसऱ्या विषयावर बोललो असतो आपण. पण प्रभू ह्या विषयावर का बोलतो? देव इंटरेस्ट दाखवतोय चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहमाला कमिटमेंट दिलं, प्रभूने 100 वर्षात त्याला ब्लेस केलं, पण मधी वारंवार देव जायचा Yes. आणि कोणाशी बोलायचा? अब्रामाशी. अब्राम. ऐक, मानसिकता सोडू नको हा. Yes. तुझा विश्वास माझ्याप्रती कमी होऊ देऊ नको. आज तोच देव आमचा दौर परत नॉक करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कधी कधी असं होणार विश्वासाच्या जीवनामध्ये प्रभू समय लोटल्यावर येणार. येस. येस कधी? समय लोटल्यावर. आमच्या अपेक्षित समयात देव येणार नाही, देव त्याच्या समयाने येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमीन म्हणताय. सहन करणार का? देवाची इच्छा सहन कर. मार्था मारायला एक्सपेक्ट होतं, भाऊ आजारी पडला, पटकन कोण आला पाहिजे? येशू आला पाहिजे. त्यांच्या टाइमने येशू आला का आपल्या टाइमने येशू आला? आपल्या टाइमने येशू सगळे आला. बोला कोणाच्या टाइमने आला? आपल्या टाइमने त्यांची येशू इच्छा आला. होती, जसा निरोप गेला येशू आला पाहिजे. येशू त्यांच्या टायमाने नाही आला, येशू आपल्या टायमाने आला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्यावेळेस येशू गेला तोपर्यंत सहनशीलता काय झाली? संपली होती. येशूचा सगळा टाइम बहिणींची मानसिकता बदलतच गेला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते त्यांना भेटले मार्था मारिया. तो म्हणतो पुनरुत्थान व जीवन. मीच आहे. ती म्हणती शेवटल्या दिवशी. येस. कधी? शेवटच्या शेवटच्या तुझं दिवशी. सगळं ठीक आहे पण कधी? शेवटच्या दिवशी. पण येशू आज मध्ये बोलतोय. येस Yes. हालेलुया. येशू परत त्यांच्या जीवनात का गेला, परत का नॉक करतोय? येशू म्हणतो का मानसिकता सोडू नको, विश्वास नवीन कर, मला कार्य करायचं. Yes. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समय लोटल्यानंतर कोण आला? येशू आला. येशू आला. आला का चर्च? Yes, Yes, आला. आला. आज तुमचा पण समय काय झाला बराचसा? लोटलाय. लोटला. आज परत देव नॉक करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज परत देव त्या विषयावर बोलतोय चर्च. ज्या Yes. गोष्टीपासून दूर गेल्यात, थोडा समय लोटला, आता तुम्ही विषय काय केला तो? सोडून दिला. सोडून. बाकी प्रार्थना चालू आहेत पण 2-3 विषय ड्रॉप केले देवा. ते तू Yes. बघून घे काय करायचं आता. त्या विषयावर मी काय केलं आता? म्हणजे लोक म्हणतात नाही पास्टर आता तो विषय डोक्या बाहेरचा तो विषय आम्ही काय केलाय बंद केलाय. आणि तोच विषय परत कोण उघडतो? परमेश्वर परमेश्वर उघडतो. परत परमेश्वर तो विषय Yes. घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जे 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 तुझ्या आवक मध्ये तेच देव कार्य करणार का? येस. जे तुझ्या आवकच्या बाहेर ते कार्य नाही करणार का? कमॉन, एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. तुम्ही काय म्हणता जे डोक्याच्या कसं गेलं बाहेर बाहेर गेला. गेला. मग ते देवाच्या आटोक्यात येणार नाही का? येस Yes. येणार. जे तुझ्या डोक्याच्या बाहेर गेले देव ते करू नाही शकत का? Yes. अरे तुझ्या प्रयत्नाला यश येत नाही, देवाच्या प्रयत्नाला नक्की यश येणार. Yes. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला मोटिवेट करा, स्वतःचं मन मानणार, तयारी नाही दाखवणार ते देवाच्या कडे प्रार्थना करण्याचं. Yes. प्रमाणात नाही, मी प्रार्थना सोडणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 100% माझा परमेश्वर मला ब्लेस करणार. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मार्था मारियाकडे इशू आला पण मानसिकता संगती नव्हती. Yes. त्यांनी पूर्ण टाइम घातला कन्व्हिन्स करण्यासाठी. विश्वास ठेवशील देवाचा, गौरव पाशी. पाहशील. काढली का धोंड लवकर नाही. नाही. मानसिकता. येस. पण देवाने काय बदलली? मानसिकता मानसिकता बदल. जस्ट बदल. मानसिकता बदलल देवाच्या प्रती, मग देवाचं कार्य दिसतं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा आहे का तुमची मानसिकता तुम्ही बदला. येस. तुम्ही देवाच्या प्रती आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदला. Yes. लॉर्ड तुम्हाला 0 मधून पण हिरो करू शकतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही हालेलुया. कशात काही नसाल देवा तुम्हाला तिथून उंच करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आशा सोडू नका. देवाने वचन दिलंय आणि देव जर परत नॉक करतो देव करणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा सेवेचा प्रवास फक्त वाचनावर केला. कशावर केला? वचनावर फक्त केला. वचन होतं जे आधार द्यायचं का नाही, प्रभू करणार, प्रभू करणार, प्रभू करणार. चर्च एक दिवस नाही वर्षाचा सेवा केली. येस प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. या सर्वांमध्ये कुणी बळ दिलं? परमेश्वराने दिले. प्रभूने बळ दिलं चर्च आणि आज त्याचा फ्रुट्स आम्ही पाहतोय. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला संयम धरावा लागेल. येस. काय धरावं लागेल? संयम संयम धरा. धरावा लागेल का नाही? देवानी वर्ड दिलं आणि टाइम टू टाइम देव येणार. येस. टाइम टू टाइम वचन येत राहणार, जेणेकरून तुम्ही जो प्रवास सुरू केलाय तो प्रवास तुम्ही सोडू नये. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. बरोबर देव तुम्हाला डेस्टिनेशन पण घेऊन जाईल जिथे प्रभू तुम्हाला घेऊन जायचं. येस येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. देवाने अब्रामाशी का परत बोलला? देवाला कार्य करायचंय. परत मार्था मारीच्या लाईफ मध्ये इश्यू का आला?
त्याला कार्य कार्य करायचे. करायचे. जर त्याला यायचंच नव्हतं तर तो परत का आला? परत यासाठी येशू येतोय का मला कार्य करायचं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा समज उत्तम आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर येशू लाजाराकडे लवकर गेला असता येस तर लाजार कदाचित आजारातूनच बरा झाला असता. येस लोकांनी विश्वास ठेवला असता का? नसता ठेवला. म्हणजे फक्त एवढं म्हणले असते आजार बरा करणारा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तू मेल्यानंतर जीवन झाला. तुम्ही बायबल वाचा, अनेक लोकांनी लाजाराकडे बघून ईश्वर विश्वास ठेवला. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये देव अशी साक्ष करणार आहे का तुमची साक्ष बघून लोक देवावर विश्वास ठेवणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? जर त्याला आजारात बरं केलं असतं तर एवढं विशेष नसतं वाटलं. येस पण मेल्यानंतर कसं? मेल्यानंतर पहा, एका वाक्यात देवाने 2-3 गोष्टी केल्या. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणतो मेलं गेलं, संपलं. संपलं. ज्यास कुणी मरतं. आपण म्हणतो का एकदा जीवन नंतर संपलं, पण देव दाखवून देतो लाजारला मारण्यातून मी काय दिलं. जीवन दिलं. त्याच्या एका साक्ष्यामध्ये अनेक प्रश्नाची उत्तर देवाने दिले. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या साक्ष्यामध्ये अनेक लोकांची उत्तर दडलेली आहेत. येस आमेन. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. तुम्ही हालेलुया. एकटे ब्लेस होणार नाहीये, तुमच्या बरोबर अनेक लोक ब्लेस होतील आणि ते देवाचा गौरव करतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी स्ट्रॉंग अनॉइंटिंग फील करतोय बोलताना. तुमची हिलिंग्स तुमची नाहीये, तुमच्या हिलिंग्स मध्ये काही लोक ब्लेस होतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या डिलिव्हरन्स मध्ये फक्त तुम्ही डिलिव्हर होणार नाही, तुम्हाला पाहून अनेक लोक डिलिव्हरन्स येस होतील. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. म्हणून बिलीव्ह करा की हा प्रवास जर लांबत आहे ना, साक्ष पण मोठे असणार आहे Yes, याच्यामध्ये. hallelujah. देवाचा गौरव पण परमेश्वर मोठा करून Hallelujah. घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मानसिकता डाऊन होईल पण ती परत उंच करायची. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज काय वाचा? वचन बायबल. वाचा. रोज वचन वाचा. येस देव रोज बोलतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भविष्य वक्ता कधीतरी बोलतो, येस पण वचन रोज बोलतो. रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकता आलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे रोज तुमचे चेहरे टवटवीत असणार. येस आमेन. तुमच्याकडे बघून वाटणार नाही का सिस्टरनं म्हणावं सिस्टर काय झालं. ही मानसिकता पण सोडून दे का लोकांनी मला विचारावं काय झालं. कशाला काय झालं, वाचने टवटवीत होतो. Yes. तुला बघून वाटलंच नाही पाहिजे की जीवनात काय झालंय म्हणून. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना कळतंय. आपल्याला आवडायला लागली ही मानसिकता. कोणती? काय झालं? लोकांनी विचार काय झालं, वचन का सगळी Yes. निराशा निघून जाईल. Yes. आपल्याकडे बघून वाटणार त्याच्या लाईफ मध्ये एवढे चॅलेंजेस आहेत म्हणून. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना कळतंय. देवाची इच्छा आमच्याकडे बघून देवाचा गौरव झाला पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर मानसिकता डाऊन राहिली तर ब्लेस होणार नाही. देवाने 100% तुम्ही चेक करा त्यांचं माइंडसेट चेंज केलं. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जोपर्यंत आमचं माइंडसेट चेंज होणार नाही देवाचं कार्य घडणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव काय बांधलेलं नाहीये, देव कार्य करू शकतो, पण देवाची इच्छा का आम्ही शिकावं आणि आम्ही तयार व्हावं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दरवेळेस अशी निराशा घेऊन जमणार नाही. बायबल सांगतं ज्यावेळेस दाविदा समोर गोल्यात उभा होता त्याला माहित होतं शरीराद्वारे कम्पॅरिजन नाही, कशाद्वारे. शरीराद्वारे पण त्याने आपली मानसिकता चेंज केली येस आणि तो म्हणला आज परमेश्वर तुला माझ्या हाती. देणार. देणार. आपली मानसिकता त्यांनी बदलली. जर त्यांनी शारीरिकरित्या विचार केला तर बाबा गोल्याताच्या हाता मी जाईन, येस पण मानसिकता काय चेंज केली त्यांनी का प्रभू तुला माझ्या हाती देणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज तुमच्या समोर जे युद्ध आहे ना ते तुम्हाला ललकारतं. काय करतंय? ललकार. आणि म्हणतो ये मी तुला नाहीचं करेल, पण म्हणा नाही प्रभू तुला माझ्या हाती देणार आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज भले ते मोठं वाटतंय पण लॉर्ड मला असा अनुग्रह देईल का त्या गोष्टी प्रभू माझ्या हाती देईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोक बिलीव्ह करतात. येस काय बदलली दाविदानी? मानसिकता बदलली. हा आता युद्धामध्ये जाऊन आपल्या शत्रू समोर त्याने आपली मानसिकता काय केली? बदलली आणि देवाने त्याला विजय दिला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही लढाई डायरेक्ट झाली पाहिजे होती. कशी? डायरेक्ट. तू तिकडून ये मी इकडून ये, पण लढाई तलवारीची नव्हती, लढाई शब्दाची होती. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, तू लढायला आला आता डिस्कशन कशाला? येस तुमच्यापैकी तू आणि आमच्यापैकी एक जण उद्या युद्ध होतं का? नाही. तो पण पहिले काय बोलतो? शब्द बोलतो. गोल्यात पण पहिले शब्दाचा प्रयोग करतो. येस म्हणून आम्ही बी कसला प्रयोग करायचा? शब्दाचा प्रयोग शब्दांचा आणि आपले करायचा. शब्द मनाचे शब्द नाही, आमचे Yes. शब्द देवाच्या आत्म्याच्या Yes, प्रेरणेने. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून हे शब्द तुम्हाला मोकळीक देतील. Yes, जर तुम्ही amen. मनात फ्री व्हाल देव तुम्हाला बाहेर फ्रीडम देणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून विजय जीवन प्रभूकडे बघून का नाही प्रभू मला विजय देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 100% ज्यावेळेस गोष्टी मनासारख्या घडत नाही निराशा येते. येस काय येते? निराशा येते. प्रयत्न करून यश येत नाही त्याच निराशा येते. बायबल सांगतं येशू पेत्राकडे गेला आणि परत म्हणला आपली नौका घेऊन कुठं चल खोलवर चल. आणि काय टाक. जाळं टाक. पहिलं रिएक्शन काय पेत्राचं? रात्रभर कष्ट काय केलेत. म्हणला? रात्रभर कष्ट केलेत. पहिलं रिएक्शन होतं त्याचं फेलियरचं. येस अरे बाबा नाही झालं, आम्हाला पण एखादं आम्ही काम केलं खूप झटलो एखादं काम होत नाही, मग परत कोणतरी येतं ते तसं नाही तसं करा. आपण तो आता हा कोण हुशार आला का? कारण एखादं आपण काय केलं भरपूर
प्रयत्न म्हणजे केले. बाबा 2-3 तास काढले एखादं ते तसं नाही तसं करा. समोरच्याला वाटतं कदाचित त्याला जमलं नाही. मग आपले माइंड काय होतं थोडंसं आपण तो शहाणा आला मला सांगता किती झटतोय मला माहिती. पण तुला सांगणारा माणूस नाही, तुला सांगणारा कोण आहे? परमेश्वर आहे. कमॉन सांगणारा कोण आहे? परमेश्वर आहे. कमॉन पेत्र म्हणजे बायबल सांगतं त्याचं कॅरेक्टर खूप आडवं होतास, उद्धट बोलणार होता. कसा होता? उद्धट उद्धट बोलणारा. पण त्यांनी पाहिलं बोलणारा कोण आहे? येशू. परमेश्वर आहे. मग तो म्हणतो तुझ्या म्हणण्यावर मी काय टाकतो? जाळं जाळं टाकतो. टाक. माझी मानसिकता मी बदलतो, तुझ्या शब्दाद्वारे मी सकारात्मक होतो आणि पुन्हा मी प्रयत्न करतो. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्ही रीड करा. तो म्हणतो रात्रभर मी काय केले? कष्ट कष्ट केले. जस्ट ते म्हणतो जाळत टाक. मानसिकता मध्ये आली. Yes. Yes. काय मध्ये आली? मानसिकतामध्ये हा आली. तुमची पण काय मध्ये येते? मानसिकतामध्ये. मानसिकता बदल, तुझ्या जाळ्याला मासे लागणार. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन जर मानसिकता चेंज होणार नाही देवाचे ब्लेसिंग्स येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोक बिलीव्ह करतात? कोण कार्य करेल? परमेश्वर कार्य कमॉन त्याची मानसिकता कोणी बदलली? परमेश्वराने बदल. देव जर म्हणला असता त्या समुद्रामध्ये जाऊन चला माशांनो पेत्राच्या तारावाते आले असते ना, येस आले असते का आले नाही? असते. कोणा शब्दाद्वारे? येशूच्या शब्दाद्वारे. पण देवाने तसं केलं का? नाही केलं. देवाने पहिले त्याच्या मानसिकतेवर काम केलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लॉर्ड म्हणतो माइंडसेट बदल. तू जिथं राहतो ना तिथं त्या शब्दांचा प्रभाव तुझ्यावर पडतो, Yes. वातावरणाचा प्रभाव तुझ्यावर पडतो आणि तिथं तू काम केलं पाहिजेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमची मानसिकता बदलल देवाच्या वाटण्याच्या प्रती लॉर्ड 100% कार्य करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन त्याला मासे मिळाले का नाही मिळाले? येस मी काय बदलली? मानसिकता बदलली. बदलावी लागल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या बाबतीमध्ये तो आंधळा बारतूरमध्ये खूप पुढे आहे. एकदा येशूला काय मारतो आवाज देतो. पण येशू रिस्पॉन्डच देत नाही. येस. कोण? येशू रिस्पॉन्स देत नाही. येशू तो मनातला ऐकणारा, येस कुठलं? मनातला आणि ऐकणार. हा आवाज देतो ह्याचा ऐकणार नाही का? Yes. म्हणजे पहा देव बी शिकवतो का मला पण चेक कर तुझी मानसिकता काय माझ्यापर्यंत. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा लूक काढू आपण 18 अध्याय 36 वचनापासून वाच. खूप सुंदर आहे चर्च. हा पेत्रापेक्षा पुढे आहे. पेत्राला प्रभू काय म्हणतो? काय टाक. पण काय मध्ये आली त्याची? मानसिकता. पण तो म्हणतो ठीक आहे तुझ्या शब्दावर मी काय टाकतो. जाळं जाळं टाकतो. आपल्या मानसिकतेवर त्यांनी काय केलं? काम काम केलं. केलं का नाही केलं? आता चर्च पेत्रा बरोबर इश्यू होता, त्याला तो स्वतः म्हणला काय टाक. जाळं टाक. पण बर्तुलमयला प्रभू म्हणत नाही का मला आवाज दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इश्यू फक्त त्या वाटेहून चालला हे बर्तुलमयला काय झालं? समजलं. समजलं. जस्ट त्याला समजलं. आता वाचूया खूप सुंदर आहे 36. 36 वचन. त्याने जवळून जाणाऱ्या समुदायाचा आवाज ऐकून विचारले, हे काय आहे? तेव्हा त्यांनी त्याला सांगितले की येशू नासरेतकर जवळून जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च खूप सुंदर आहे, पकडा आहे देवाच्या आत्म्याद्वारे. येशू प्रीचिंग करत नाहीये का मी तुम्हाला ब्लेस करणार आहे, मी तुमचे कार्य करणार. येशू फक्त काय करतोय? जातो. चाललाय. तर त्यांनी स्मेल केलं स्पिरिट मध्ये. येशू चालला बी ना तर ब्लेसिंग भेटणार आहे. येस हालेलुया. आता इथं येशू बोलतोय तुमच्या ब्लेसिंग्स वर. नाही कळलं? येशू फक्त चाललाय. टॉपिक नाही चालला, मेसेजचा प्रार्थना नाही चालली या मी तुम्हाला ब्लेस करतो. फक्त येशू. चाललाय. पण त्याला कळलं चर्च कसं रिसीव्ह करायचं येशू. येस हालेलुया. इथे तर वचन चाललंय ब्लेसिंग्स वर. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आम्ही किती विशेष करून ते स्वीकारलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू फक्त चालला, ही चाहूल त्याला लागली. आंधळा आहे कसा आहे? आंधळा आहे. पण त्यांनी त्याच्या स्पिरिट मध्ये सेन्स केलं की येशू चाललाय ना इथंच मला ब्लेसिंग भेटणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रीचिंग नसताना काय ओढतोय? ब्लेसिंग. Blessings ओढतो. कम ऑन प्रीचिंग नसताना. म्हणजे वचन येत नाहीये का देव कार्य करणार आहे, मी तुम्हाला ब्लेस करणार आहे, आशा ठेवा, माझकडे या. वचन चालू नाहीये तरी आशा आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं प्रॅक्टिकली काय येतंय? वचन येते. मग किती तुम्ही ओढलं पाहिजे चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा खूप सुंदर आहे. पुढे कंटिन्यू कर. तेव्हा तो ओरडून म्हणाला, हे येशू दाविदाच्या मुला, माझ्यावर दया कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट संधी सोडली नाही, पटकन कोणाला हाक मारली. येशूला हाक पुढे मारली. वाचू. तेव्हा त्याने उगे राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला धमकावले हा बायबल सांगतं का लोक त्याला ओढू देत नव्हते. त्यांनी हाक मारली. लोकांनी पाहिलं की येशू चाललाय, पण हा व्यक्तीला काय मारतोय? हाक मारतो. याची अवस्था एवढी चांगली नाही. त्यांनी येशूला काय करावी? हाक मारावी. का? कारण त्याचा अवतार भिकाऱ्यासारखा. कसा? भिकाऱ्यासारखा. म्हणून लोकांनी त्याला काय केलं? गप्प केलं. येस. आता मला सांगा जक्काई कुठं बसला? झाडावरती आवाज बसला. दिला का हो? नाही. कोण पोहोचला? येशू मग पोहोचला. येशू पोहोचला पाहिजे होता ना आंधळ्या भिकाऱ्याकडे. येस. येशू गेला का? नाही गेला. येशू त्याची मानसिकता चेक करतोय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय फेथ आहे तुझा? पहिली हाक मारली, लोकांनी गप्प केलं. येस. कसा बसला पाहिजे? शांत बसला पाहिजे. का मी येशू बद्दल एवढं ऐकलं,
येशूने माझं ऐकलं पाहिजे होतं, पण येशूने माझं ऐकलं खूप नाही. सुंदर वचन आहे. पुढे वाचा. परंतु तो अधिकच मोठ्याने हा, काय ओरडू लिहिलंय? लागला. अधिकच सगळे मोठ्याने बोला काय लिहिलंय. अधिकच मोठ्याने ओरडू. निराश होत नाही चर्च, Yes. स्वतःला अजून एक्साइटेड करतो. येस कमॉन, निराश होत नाही, स्वतःला काय करतो, अजून काय लिहिलंय, एक्साइटेड तो अजूनच काय करतो, मोठ्याने. ओरडू लागला. कमॉन, आपण असतो म्हणत जाऊ दे, एकदा आवाज दिला उत्तर येत नाही, सोडून द्या. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. स्वतःची मानसिकता स्वतःला हवी होऊ दिली नाही. नाही. देवाच्या प्रती आपला आवेश सक्रिय केला आणि डबल आवेशाने हाक मारतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कुणी हाक ऐकली? येशू. परमेश्वराने मग ऐकले. पहिले हाके देवाने नव्हतं ऐकलं का? देवाला होतं. पाहायचं होतं, जस्ट मी रिस्पॉन्ड देत नाही, तुझी मानसिकता खालवती का तू वर नेतो त्याला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Yes, तुम्हाला काय येत नाही, उत्तर येत नाही, काय येत नाही. उत्तर येत नाही. कमॉन, तुमची मानसिकता डगमगती का तुम्ही त्याला धरून ठेवता? काय केलं पाहिजे? धरून ठेवलं पाहिजे. यांनी काय केलं? धरून ठेवलं. आपली मानसिकता पडू दिली नाही, आपली मानसिकता उचलली त्यांनी. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुटू नका, तुटल्याने कार्य घडणार नाही. देव तुम्हाला तुटू देणार बी नाही, देव तुम्हाला वचन देतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुमचं दार परत ठोकतोय का नाही, Yes. मी तुझ्या बरोबर आहे, येस मी परत तुझ्याशी बोलतोय आज या वाचनाद्वारे. जर तुला वचन येतंय तर तू आशा सोडू नको, देवाला कार्य करायचंय म्हणून वचन परत येतंय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मार्था मारेच्या लाईफ मध्ये काय इश्यू झाला, त्याला ब्लेस करायचं. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज तोच देव आमचं दार परत ठोकतोय. काही ती हाताशा सोड, तुझे प्रयत्न सोड. तू प्रयत्न केले, पेत्रांनी पण काय केले, प्रयत्न आम्ही केले. पण काय केले, प्रयत्न केले. प्रयत्न करून जास्त रिझल्ट येत नाही. आणि परत कुणी येऊन म्हणलं ना प्रार्थना करा, राग येतो. काय येतो? राग येतो. म्हणजे आम्ही काय प्रार्थनेत नाही का? येस कमान, पहिले राग कसला येतो? आम्ही काही प्रार्थनेत नाही का? त्यांना वाटतं अरे आमच्या कुटुंबाला असं समजतात का, आमचं कुटुंब किती कट्टर आहे प्रार्थनेत, तुम्हाला काय ठाऊक. अरे वा, तसं मला म्हणायचंच नाही. लोकांना राग येतो, जसं आपण म्हणतो ना सिस्टर प्रार्थना म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, आम्ही चर्च जात नाही का, अख्खं बायबल पाठ आहे. अरे तो प्रश्न नाही, तुझे प्रयत्न करून तुझं मन काय झालं, कठीण कठीण झालं. झालं. तुझा विश्वास थोडा हलू लागला, Yes. म्हणून तुला म्हणतोय विश्वास ठेव. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, मार्था मारिया बरोबर राहणार आहे येशू, तर त्यांना काय म्हणतो, विश्वास धर. काय धर? विश्वास धर. रागवले का ते त्याच्यावर? नाही. पण जर कुणी म्हणलं ना आपल्याला प्रार्थनेबद्दल वाचण्याबद्दल, समोरच्या लगेच काय येतो, राग येतो. राग येतो. अहो, आम्ही पहिलेपासून येशू. येस प्रश्न तो नाहीये पहिलेपासून, प्रश्न हा आहे का तू प्रयत्न करून निराश झालास. येस काय झाला? निराश म्हणून झाला. तुला परमेश्वर मोटिवेट करतोय, प्रोत्साहित करतो का निराशा सोड आणि पुढे स्वतःला संजीवित येस कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपली मानसिकता चेंज करायची. Yes. कारण लॉर्डनी वचन दिलंय, लॉर्ड फुलफिल येस करतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यांनी जॉबचे प्रयत्न केले, रिझल्ट येत नाही, ते म्हणतो परत प्रयत्न कर, लॉर्ड दिशा मोकळी येस करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मॅरेज साठी प्रयत्न करतात, रिझल्ट येत नाही, ते म्हणतो प्रयत्न कर, लॉर्ड परत मार्ग मोकळे येस करणार. आमेन. इव्हन तुम्हाला काही दुसरे ब्लेसिंग्स पाहिजेत, घर असेल, इतर गोष्टी असेल, कुटुंबात समेट असेल, ऐक्य असेल, एखाद्या बंधनातून सुटका पाहिजे असेल, पुन्हा आपला आवेश देवाच्या प्रती नवीन कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू प्रयत्न केले, रिझल्ट आला नाही, पण आज देव परत म्हणतोय कर, तर करून बघ. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं आज परत काय येतंय, वचन वचन येतंय. येते. परत मी गेलो पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च एलियाबद्दल खूप सुंदर आहे. तो म्हणतो जा वर ढग येतंय का, नाही येत. पहिल्यांदा प्रार्थना करू लागला, परत चेक केलं, दुसऱ्यांदा किती वेळेस, 7 वेळेस. चर्च निराश झाला पाहिजे. काय झाला पाहिजे, निराश निराश झाला निराश न पाहिजे. होता आवेश डबल होत गेला. चर्च येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. स्वतःला तुम्ही तुमचा आवेश वाढवलाच पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, आम्हाबरोबर वचन आहे. येस प्रेज द लॉर्ड. जर Hallelujah. तुमच्या मनावर तुम्ही काम करणार नाही तर जीवनामध्ये काम होणार नाही. येस तुम्ही मनावर काम करा आणि देव जीवनामध्ये काम येस करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कोणाचं काम आहे, हो देवाचं कार्य आहे, पण आपण ते मान्य केलं पाहिजे. जर Yes. लॉर्ड बोलतोय तर आपण एक्साइटेड झालं पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लॉर्डनी वर्ड दिलं, मी पाहणार. येस. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हे वर्ष जसं मला वचन आलं का हे इयर तू मोठ्या प्रगतीचं पाहणार, ती एक्साइटमेंट अजूनही माझ्या हार्ट मधून जात नाही. येस. प्रेज द लॉर्ड. मी हालेलुया. रोज ते क्लेम करतो, रोज ते बोलतो, लॉर्ड तुझं वर्ड आहे मी पाहणार, लॉर्ड तुझं वर्ड आहे मी पाहणार. मी जसं ते वर्ड मला ऑक्टोबर पासून आलंय, मी ते क्लेम करतोय, मी ते डिक्लेअर करतोय आणि ते डेली मी फील करतो माझ्या लाईफ मध्ये. लॉर्ड Yes, ते ब्लेसिंग मला येस दाखवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने बोलला, देवाप करणार. येस आमेन. स्थिती विपरीत घडल, कशी घडल, विपरीत घडल. पण तुम्ही देवाच्या बाजूने बोला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण कार्य करल, परमेश्वर कार्य करेल. लॉर्ड डिवाइन वेने करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे पाहायचं, देवाकडे पाहायचं. हा तुम्ही स्थितीकडे बघाल ना, वाटल नाही का असं करावं,
येस पण कोणाकडे बघून करा? प्रभूकडे परमेश्वराकडे पाहून. बघून वाचनाकडे बघून करा. येस Yes, amen. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया जसं तुम्ही वर्ड बघाल लॉर्ड कार्य करेल. येस Yes, आमेन amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया चर्चसाठी पण आपण जागा घेतली, सगळे तयार आहेत, पण जागा घेतल्यानंतर हेल्प करायला कधी? जागा घेतल्यानंतर. आणि मग जागा घेणार कशी? येस येस थोड्या वेळ माझी मानसिकता काय झाली, मला मुश्किल आहे प्रभू इथं, हे सगळे हेल्प करतील पण कधी? जागा घेतल्यावर मग पहिले घ्यायची कशी? मग ते म्हटलं अरे तू कोणाकडे बघून सेवा केली? येस मग आता ह्यांच्या मानसिकतेवर तू तुझी मानसिकता सोडू नकोस. येस देव आप करल. येस Yes, हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया मग गिअर चेंज केला फास्टिंग प्रेयर मध्ये जाऊन, का नाही? परमेश्वर करणार आहे, Yes. प्रभू मार्ग मोकळे करणार Yes, आहे. amen. आतापर्यंत देवाने दिलं, देव इथून पुढेही करणार आहे. Yes. जस्ट तुम्ही स्वतःला चार्ज करता आणि लोकांना पाहायचं सोडून देवाकडे बघता, देव तुम्हाला लिफ्ट करतो. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया जस्ट प्रॅक्टिकली मी अनुभव घेतला आणि देवाचा रिझल्ट तुम्ही पाहतायच. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कोणाकडे बघा? देवाकडे बघा स्थिती सपोर्ट करणार नाही याचा अर्थ देव सपोर्ट करणार नाही, कोणी तुम्हाला सांगितलं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया लोक तुमच्या बरोबर नसतील, परिस्थिती तुमच्या बरोबर नसेल, याचा अर्थ हे होत नाही का देव पण तुमच्या बरोबर नाही. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. उलट ज्यास तुम्ही जास्त अशक्त आहे त्यास देव तुमच्या बरोबर जास्ती नाही. येस Yes. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया का कारण देव तुम्हाला जास्त प्रोत्साहित करतो का मी तुझ्या बरोबर आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, कोणाकडे बघायचं? परमेश्वराकडे पाहायचं. बघायचं तुम्ही प्रभूकडे पहा Yes. आणि डिक्लेरेशन द्या आणि लॉर्ड ते वचन फुलफिल येस करणार. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया बर्थुल महिला डिस्करेज करणारे लोक होते. कसे? डिस्करेज डिस्करेज करणार हा, तुम्हाला असे लोक भेटतील, तुम्हाला कसे करणार आहेत? डिस्करेज करणारे म्हणजे निराश करतील. Yes. आता परत तीच प्रार्थना का? परत तोच विश्वास का? नाही, कोणाकडे बघून? परमेश्वराकडे बघून हा, बायबल सांगतं इस्रायल मधले हेर पाठवले त्यांना कानाने हेरण्यासाठी, आणि काही लोक परत आले. ते काय बोलले वाचू या ठिकाणी आपण. गणना काढ 13 अध्याय 33 वचन. गणना 13 अध्याय 33 वचन. आणि तेथे महाकायापासून झालेले जे अनाकाचे वंशज ते महाकाय आम्ही पाहिले, तेव्हा आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाकतोडे असे होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया आता महाकाय काय शब्द वापरला? म्हणजे गोल्यात ज्या वंशातला होता, म्हणजे फॉलन एंजल्सद्वारे जी संतती उत्पन्न झाली, म्हणजे जे स्वर्गातून काय पडले होते? खाली दूध पडले. त्यांनी पृथ्वीतल्या स्त्रियांबरोबर काय केले? लग्न केले आणि त्यांची मुलं साधारण नव्हते. येस कसे होते? भयंकर होते, भयंकर म्हणजे अद्भुत होते, ताकदवान होते. का? कारण ते गिफ्टेड होते. कसे होते? गिफ्टेड होते. म्हणून त्याच्यामध्ये अद्भुत ताकद आणि शक्ती होती. नीट असं लिहिलंय, ते महाकायचे कोण आहेत? वंशज आहे. आणि तो म्हणतो आमच्या दृष्टीने आम्ही नाकतोडेत. येस इस्रायलचे लोक काय म्हणतात? आम्ही नागतोडे आहोत, आमच्या दृष्टीने आम्ही. नागतोडे आहोत. आणि ते म्हणतो काय बदल? आपली मानसिकता बदल. आपला दृष्टिकोन बदल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन. परमेश्वर सांगती आता प्रभूने मिस्रातून बाहेर काढलं का? कणान देण्यासाठी. कणान द्यावं कोणाचं वचन आहे? देवाचं वचन. पण यांची मानसिकता म्हणती का त्यांच्या नजरेत आम्ही नाकतोडे आहेत आणि Yes. आम्ही त्यांच्यावर ओव्हरकम करू शकत नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण धन्यवाद का तिथं यहोशवा आहे. कोण आहे? यहोशवा आणि कालेब आहे त्या ठिकाणी. 14वा अध्याय त्याचं 14वा अध्याय आणि त्याचं 6 आणि 9 वचन रीड कर. 6 वचन. आणि नूनाचा मुलगा यहोशवा व यफुनेचा मुलगा कालेब, जे देश हेरण्यातले होते, त्यांनी आपली वस्त्रे फाडली. हा पहा, हे पण देश हेरण्यामध्ये होते जे लोक पाठवले. काही लोक म्हणतात आम्ही नाकतोडे आहेत. कसे आहेत? नागतोडे आहोत, आमच्या शत्रू समोर आम्ही नागतोडे नागतोडे आणि आहोत. आम्ही त्यांच्यावर विजय मिळू शकत. नाही आता याच ठिकाणी यहोशवा त्यांच्यामध्ये आहे. तो काय करतो? आपले वस्त्र फाडतो. काय फाडतो? वस्त्र का फाडतो फाडतो? भीतीमुळे नाही. त्याला आवडत नाही का देवाच्या प्रती तुम्ही शंका उत्पन्न करता. येस वाचा या ठिकाणी पुढं. 7 वचन. आणि इस्रायलाच्या संतानाच्या सगळ्या मंडळीशी ते बोलले. ते म्हणाले, आम्ही जो देश हेरायला इथून तिथून त्यात फिरलो तो फार चांगला देश आहे. 8 वचन. यहोवा आम्हाविषयी संतुष्ट असला तर तो आम्हाला त्या देशात नेईल आणि तो दूध व मध वाहत असलेला देश आम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते पण हेच पाहतात आणि यहोशवा पण तेच पाहतो. येस एकांची मानसिकता आम्ही कशी आहेत? नाकतोडे आहेत. आणि यहोशवा म्हणतो का नाही, परमेश्वर तो देश देण्यास आम्हाला कसा आहे? समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, नगर एकच आहे आणि मानसिकता किती आहेत? 2 प्रकारच्या. दोन प्रकारचे लोक तुम्हाला सपोर्ट करणार नाही. येस
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं मन बी तुम्हाला कुठं सपोर्ट करतंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कधी कधी आम्ही लोकांचं धरून बसलोय का आमचे लोक आमच्या बरोबर नाहीयेत, येस. पण तुझं मन तर तुझ्या बरोबर कुठे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, दुसऱ्याचा राग सोडा, आपलं तरी मन आपला साथ देतंय का. नाही देत. प्रभू आज लोकांबद्दल बोलत नाही, कोणाबद्दल बोलतोय. स्वतःबद्दल. तुझं मन बी तुझ्या बरोबर नाही, येस. ते बी चंचल आहे. कसं आहे, चंचल. पण त्या चंचलपणावर तू मात दे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यहोशानी वस्त्र फाडले तर मला जर देव अनुकूल असेल तर आम्हाला नक्की ते मिळणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देव अनुकूल आहे का आपल्याला. येस आहे. कमॉन, आहे का. येस आहे. आहे. मग देव देईल का चर्च. येस देईल. देणार. कमॉन, देव 100% देईल चर्च. येस. येस. फक्त आपण काय नाही सोडायची. आशा आशा नाही नाही सोडायची. आणि मानसिकता देवाच्या प्रती जो आवेश आहे, उत्साह आहे, तो जाऊ द्यायचा नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आवेशी कसं, आवेशी. संडेला येताना कसं आलं पाहिजे. आवेशी आलं असं पाहिजे. या का देव आज मला ब्लेस करणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी काही आव्हान आहे, जरी काही निराशा आहे, पण आज ते निघून जातील आणि पुढचा माझा टाइम चांगला होणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, मी नेहमी हे बोलतो, किती लोक बोलतात असं, हा समय माझा कोणाबरोबर आहे प्रभू सोबत तर पुढचा समय माझा चांगलाच चांगलाच असणार. असणार. बोलता का चर्च. येस. जे तुमच्या मनातील देव तसं करणार. येस. येस. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही डिक्लेरेशन देणार नाही तुमच्या प्रेयर पहिले तर रिझल्ट तरी कुठे येणार. येस. कमॉन, कळतंय. म्हणून डेली तुम्ही बोललं पाहिजे का जर मी प्रार्थनेला बसतो ना, जर माझी सकाळ प्रार्थनेत आहे तर माझा अख्खा दिवस माझा ब्लेस जाणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, का मी कोणाबरोबर आहे. प्रभू सोबत. आणि जर हा टाइम माझा लॉर्ड बरोबर मी स्पेंड करतो तर 100% माझा पुढचा टाइम चांगला जाणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थनेला जाताना साहित्य म्हणल, अरे याचं काय झालं त्याचं काय झालं, म्हणा 2 मिनिट थांब, आता सगळं ओके होणार आहे, मी प्रार्थनेत टाइम स्पेंड करणार आहे आणि सगळे उत्तर मला मिळणार येस आहे. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेयरला जाताना असं होतं, तुम्ही प्रेयर रूम मध्ये गेले, बसले, लगेच कोण येतो. सैतान. बोला, सैतान. त्याचं कामच तुम्हाला डिस्टर्ब करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय. त्याचं कामच तुम्हाला काय करावं. डिस्टर्ब Disturb करून करा. द्यावं. प्रार्थना पहिले तू 10 प्रश्न टाकणार. येस. याचं काय झालं, त्याचं काय झालं, प्रार्थना राहिली बाजूला, तुम्ही काय करत बसले. तेच विचार. विचार. पवित्र आत्मा तुम्हाला ऍक्सेलेरेट करल. येस. म्हणल का हा समय प्रार्थनेत आहे, त्याला म्हण का माझा आता समय बदलणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, पवित्र आत्मा तुमच्याशी बोलतो येऊन का याचं ऐकू नको, हे विचार सोड, चल प्रार्थनेला बस, चल गुडघ्यावर ये, चल वर्शिप सुरू कर, त्याला म्हण माझे उत्तर मला आता मिळणार आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि 100% आन्सर येतात चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुम्ही विश्वास धरला, मानसिकता बदलली का आता बंधन तुटतील, देव येईल आणि माझं जीवन प्रकाशमय होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, होईल का. येस येस. होणार. होणार. तुमच्या मनात आणणं गरजेचं आहे. येस. तुमची मानसिकता डाऊन आहे तर काहीच होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक रोज प्रार्थना करतात. येस. काय प्रार्थना करतात. प्रार्थनेचे पॅटर्न असतात, काही फक्त मागतात, फक्त मागतात. देवा असं कर, देवा तसं कर, आजचा दिवस सुरक्षित कर, हे कर ते कर. रिक्वेस्ट ऑर्डर देण्यापेक्षा डिक्लेरेशन द्या. काय द्या. डिक्लेरेशन. डिक्लेरेशन द्या. प्रेच्या पहिले डिक्लेरेशन द्या जीवनाबद्दल का माझ्या देवाचा फेवर आहे, Yes. माझ्या देवाचा अनाउंटिंग आहे, Yes. मी ब्लेसेड आहे, देवाचा फेवर मजवर आहे. जर तुम्ही डिक्लेरेशन द्याल ते ब्लेसिंग तुमच्यावर येतात. Yes. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, इथे लोकांना कळतंय. इथे लोकांना वाटतं नाही कोण काहीतरी करतंय, कोण काहीतरी करतय. करतय. आणि तो करतोय आणि देव काय नाही करत का. येस. तू देवाला काय करच लावत नाही, देव कुठं काय करणार. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च. जसं अमावस्या आली, पौर्णिमा आली, कोणी काहीतरी, करतय. मग तुम्ही देवाला करायला लाव ना काहीतरी. येस. हालेलुया. तू बोल ना देवाच्या बाजूनी, मग देव तुझ्या बाजूनी करल. तो करतो ते तुला दिसतं, ते तू बोलतो आणि तुझ्या देवाने तुझ्या बाजूनी करावं ते तू का नाही बोलत. पहा, एक वचन आपण वाचू. एक वचन तुम्ही ऐकलंय, परमेश्वराची करुणा आणि प्रेमदया रोज नवीन होते. वाचलं. काय समजलं त्याच्यात. तुम्ही फक्त तेवढंच वाचलं असेल. वाचा परत, काढा बरं तो अध्याय. 3रा अध्याय. काढलं सर्वांनी. कमांड, हे वचन मी घेतलंय. परमेश्वरची करुणा आणि प्रेमदया आमच्या जीवनात रोज नवीन होते. पण किती लोकांनी ऐकले मी वचन घेतलं. आपल्या कॅलेंडरवर पण हे वचन आपण टाकलं होतं. आपण तेवढंच घेतलं. आपण पुढचं मागचं काय करत नाही, वाचत नाही. काय करत नाही. हा, वाचा बरं आता सिस्टर तिथून. हा, प्रॉपर वाचा 21 वचनापासून. हे मी मनात आणतो म्हणून मी आशा धरतो. यहोवाची प्रेमदया त्याच्या करुणा थकत नाहीत म्हणून आम्ही नष्ट झालो नाही. त्या रोज सकाळी नव्या होतात. तुझे विश्वासू पण अत्यंत थोर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे लक्ष द्या. ऐकलं सर्वांनी. हा, परत वाच प्रॉपरली.
हे मी मनात आणतो कुठं आणतो? मनात आणतो. सगळे बोला कुठं आणतो? मनात मग आणतो तुम्ही कुठं काम केलं पाहिजे? मनामध्ये. मनात काम केलं. तुम्ही डिक्लेअर केलं पाहिजे आपल्या Yes. मनावर, आपल्या जीवनावर. येस Praise the Lord. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनात आणत नाही तोपर्यंत ती आशा येणारच नाही. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून तुमच्या जीवनावर तुम्ही बोललं पाहिजे, प्रार्थने पहिले डिक्लेअर केलं पाहिजे की आता माझा परमेश्वर सिंहासन इथं लागलंय, मी देवाच्या पायाजवळ जाते, देवाच्या प्रकाशाने प्रभू मला प्रकाशमय करत आहे, Yes. सर्व अंधार माझ्या विरोधातून निघून जाते, देवाचा फेवर मजवर येते, माझ्या विश्वासात देव कार्य करत आहे. तुमच्या पर्सनल लाईफवर तुम्ही डिक्लेअर केलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठं आणा? मनात. मनात सगळे बोला कुठं आणा? मनात आणा. मनात आणा, ती मानसिकता बनल. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण तुम्ही मनात आणलंच नाही तर देव कार्य करेल का? नाही. नाही ज्यास तुम्ही करत. डिक्लेरेशन द्याल, तुमच्या मनात तुमची मानसिकता बदलाल, देवाचे आशीर्वाद तुमच्या रूल करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? येस नाही तुम्ही फक्त प्रेयर रूम मध्ये गेले आणि फक्त डिमांड लिहून आले, प्रभू असं कर तसं कर, आजचं येणं जाणं ब्लेस कर, असं कर तसं कर, चेस तुमच्यावर फेवर नाही, येस. काय नाहीये. फेवर ना. असं जा का लगेच घेऊनच या बाहेर. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे जर लोक तुम्हाला भेटतील ना, त्यांना तुमच्यावरचा अभिषेक जाणवला पाहिजे का प्रेयरला जाऊन आलाय म्हणून. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? येस असं जा का त्याचा मुख प्रकाश आपल्यावर आला आणि पाहिजे. जाणवलं पाहिजे, समोरच्याला जाणवलं पाहिजे. जाणवलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जे मी सांगतो आता, आपल्या जागेची नोंदणीचा आम्ही प्रोसेस करतोय, तर तो तिथला जो तलाठी का कोण आहे ते मला म्हणले, तुमच्याकडे बघून फर्स्ट दिवशी तुम्ही आले ना, आम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवती. काय म्हणला तो? पॉझिटिव्ह एनर्जी माहित नाही काय बरं का, पण तुमच्याकडे बघून आम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवती, म्हणून असं वाटतं तुमच्याशी बोलावं आम्ही. मी हालेलुया. मनात खूप धन्यवाद दिले देवाला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं तुम्हाला डायरेक्ट इश्यू बोलता येत नाही, ह्या माध्यमाने तुमच्यातला इश्यू लोकांना दिसतोच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणले एवढा वेळ आम्ही कोणाला देत नाही, ते मला स्पेशली तिथे घेऊन बसले, भरपूरसं सांगितलं, समजवलं. ते म्हणले आम्ही एवढं कोणाच एंटरटेन करत नाही, पण तुमच्यात माहित नाही एक पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला जाणवती. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास तुम्ही देवाच्या पायाजवळ जाताना चर्च, ज्यास तुम्ही डिक्लेअर करता, तुमच्या मनात आणता का देवाचा फेवर मजवर आहे, तो फेवर रूल करतो येस चर्च. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली मानसिकता बदला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर माइंडसेट तुमचं डाऊन आहे तर काही होणार नाही चर्च. येस. प्रार्थना करून पण समाधानी नाही. प्रार्थना करून बी आपण काय म्हणतो, कशात आठवण ठेवा. प्रार्थनेतच आठवण ठेवा. तू म्हणला पाहिजे प्रार्थना झाली, मी ब्लेस झालो, येस येस आमेन. वचन आलं, मी ब्लेस झालो. तू मानसिकता सेट कर की ह्याच्यातच कार्य झालंय म्हणून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? कमॉन, कळतंय चर्च. हन्ना कशी गेली? रडत. रडत गेली. कशी गेली? रडत गेली. पण येताना रडत नाही आली. येस जो आमेन. सेवक बोलून गेला का, जा तुझी प्रार्थना देवाने काय केली, ऐकली. माइंडसेट चेंज. Yes. तिने लगेच जेवण केलं आणि त्या दिवसापासून ती ब्लेस झाली चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या सानिध्यात या वचन आलं का, माइंडसेट चेंज. देव बोलला, आता देव करणार. आमेन. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचं वर्ड आहे? देवाचं वचन word. आहे. कोण परत आठवण करून देतोय? परमेश्वर. परमेश्वर लॉर्ड ते आठवतो. फुलफिल करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून किती लोकांना कळतं चर्च. फरक पडत नाही का तुम्ही एकटे प्रार्थनेत आहेत. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला संख्येने फरक पडत नाही. आमचं देवाकडे घराणं काय माहिती का, विश्वासणाऱ्याचं प्रार्थना करणारा किती आहे? एकच एकच आहे. आणि माझ्या एकट्याच्या प्रार्थनेने काय होणार आहे? Yes. मग देवाला असे 4-5 जोडीदार लागतात का? नाही. नाही. का मग किती लोकांना कळतंय चर्च. सैतान आम्हाला भावनात्मक करतो. कोण? सैतान. तो म्हणतो एकटा किती प्रार्थना करशील, येस. तुझ्या एकट्या जीवानी काय काय करावं ना. आम्ही भावनात्मक आहे. कशी आहोत? भावनात्मक. मग आम्हाला पण वाटतं आम्ही एकटा किती उपास प्रार्थना करू. तुझ्या उपास प्रार्थनेमुळे कार्य होत नाही. तुझ्या उपास प्रार्थनेने फक्त तुझा विश्वास वाढतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कार्य यासाठी होतं का देव आमच्यावर प्रेम करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योनाथन काय म्हणला त्याच्या साखरेला, देवाला भरपुरीने किंवा थोडक्याने फरक पडत नाही. नाही. काय म्हणला योनाथाला तो? देवाला भरपुरीने भरपुरीने किंवा थोडक्याने. थोडक्याने. देव आपलं कार्य भरपुरीने पण करू शकतो आणि थोडक्याद्वारे पण. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून सैतान जर तुमची मानसिकता बॅकवर्ड ढकलतो की एकटा काय काय करशील, म्हणावं नाही मी एकटा पुरा येशूच्या नावाने. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान होईल का चर्च? येस होणार. तुमच्या घरात बरकत नाही, मी एकटा किती कमवू. तुझं काम आहे म्हणायचं दुसऱ्यांना का जा बाबा कामाला, पण तू निराश होऊ नको, डिक्लेअर देऊ नको एकटा काय काय करू. म्हण नाही मी ब्लेस राहणार. येस Yes, हालेलुया. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान किती लोकांना कळतंय चर्च. आता काही लोकांचं कसं म्हणणं आहे, मी एकटा काय काय करू. मी एकटा किती घर ओढायचं. बाबा निराश होऊ नको, तुला सपोर्ट करत नाही देवाला माहिती आहे, पण म्हण का जरी मी एकटा करतोय पण देवाचा फेवर मजवर आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि Hallelujah. त्याच्यामध्ये प्रभू मला फ्रुटफुल करणार. येस आमेन. पहा पुरून उरणारे ब्लेसिंग्स परमेश्वर तुम्हाला देईल. आमेन. येस प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. देवाला तुमचे कष्ट माहिती आहेत. देवाला माहिती आहे की तुमचे घरातले प्रामाणिक नाहीये, त्यांना कामाचं महत्व नाहीये, ते आयते बसून खाणार आहेत, पण तुमचा प्रामाणिकपणा बघून
देव फेवर देणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ही मानसिकता का मी एकटाच आहे, मी एकटाच आणि आहे. मी काय काय करू, तू कधी बरकत नाही येणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी कोणाकडं, देवाकडे. सगळे बोला कोणाकडं. देवाकडे. तुम्ही देवाकडे बघा. तुमचं ओझं जे तुम्हाला अवघड वाटतं ना, इझी तुम्ही कॅरी करा. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. मानसिकता काय, मानसिकता. मानसिकता ब्लेसिंग्स आणणार. Yes. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला टॉपिक निघालाय. देवाचा आत्मा एक गोष्ट सांगतोय की ज्यांचे आई वडील थोडे वयोवृद्ध आहेत, कसे आहेत, वयोवृद्ध. आणि ज्यांना 2-3 मुलं मुली असतील, मग त्यांना प्रश्न पडतो आम्ही कसं सांभाळायचं, आम्हीच करायचं का, म्हणायचं हा तूच करायचं. येस. येस असं म्हणून जर मी एकटाच मुलगा असतो तर, जर मी एकटीच मुलगी असती तर मीच करणार, हे माझे आहेत मी करणार. येस तुझी हालेलुया. मानसिकता सेट कर, देवा तुला ताकद देणार. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक जण काय करतात, आई बापांना कसे करतात, आज वाटून घेतात. कसे करतात, वाटून घेतात. तू थोड्या दिवस, मी मी थोड्या थोड्या दिवस. तू दिवस. 1000 दे, मी मी 1000 देतो. अरे कशाला, मी असं समजतो का मीच माझ्या आईचा एकटा मुलगा आहे. Yes, येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची मानसिकता तयार करा का देवाने मला ब्लेसिंग साठी बनवलं ना, माझ्या आई बापांना मी पोचणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लॉर्ड तुम्हाला बळ देईल चर्च, लॉर्ड तुम्हाला बरकत देईल चर्च, आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी ब्लेसिंग मानताल आणि त्याचे ब्लेसिंग तुमचं वय वाढवणार. येस Yes, आमेन. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मानसिकता छोटी कशी आहे, छोटी आहे. अरे बाबा डबल खर्च नाही, ब्लेसिंग्स आहेत. काय आहेत, ब्लेसिंग आई वडिलांचा सन्मान म्हणजे वयोवृद्धीचे ब्लेसिंग्स आहेत. Yes. किती लोकांना 100 पर्यंत जायचंय, असं लिहिलंय. आई वडिलांना जे मान सन्मान करून त्याचं वय परमेश्वर काय करणार, वाढवणार. वाढवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च ओझं घेऊ नका, मानसिकता बदला. हे ब्लेसिंग्स आहेत. येस. हे काय आहेत, Blessings आहे. आहे. ब्लेसिंग्स म्हणून घ्या, देव बरकत देणार चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण जे ओझं म्हणून घेतात ना, त्यांचं जीवन ब्लेस नाही आज. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्लेसिंग्स घ्या. काय घ्या, आई वडिलांना कमान जोरात बोला, आशीर्वाद म्हणून. आशीर्वाद. आशीर्वाद म्हणून घ्या चर्च. Yes. तुमची मानसिकता बदला. हे ब्लेसिंग्स आहे म्हणा. येस हे ओझं नाही, काय नाहीये, ओझं नाही. नाही. हे आशीर्वाद आहेत आणि देवाने Yes. माझ्या वाटेला दिलेत आणि मी ते आशीर्वाद घेणार चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं माइंडसेट चर्च, येस तुम्ही काय तुमच्या मनात आणता देवाच्या प्रती, हे खूप महत्वाचं आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमचं मानसिकता निराश आहे, थकलेली आहे, लॉर्डचं कार्य होणार नाही. पण Yes. आज देव वचन पाठवून ती मानसिकता उचलतोय. प्रेज द लॉर्ड. स्वतःला प्रोत्साहित करा, मोटिवेट करा, देवा Yes. रिझल्ट देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोक बिलीव्ह करतात. याईर म्हणतो माझ्या घरी ये, आणि शतपती म्हणतो काय बोल, फक्त शब्द बोल. तुमचं माइंड तुम्ही काय म्हणाल देवाच्या प्रती खूप महत्वाचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देव काय बोलतोय, शब्द बोलतोय. आम्ही ही मानसिकतेने चर्चला जायचो का सगळ्यांना पास्टरना भेटता येईल माहित नाही. एखादा मोठे पास्टर आले, सगळ्यांनाच भेटतील कशावर, फक्त काय बोल प्रभू. शब्द शब्द बोल. बोल. हा, इथं तर काही नाही लागत ना. इथं जर देवाला बोलव, देव त्याच्या मुखात माझ्यासाठी काय पाठवल, शब्द शब्द पाठव. आणि पाठव. शब्दावरच आम्ही ब्लेसिंग ओढले. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी त्या पास्टरपर्यंत कसं पोहोचायचं, नेहमी पोहोचणं शक्य नाहीये, पण तो वचन तो बोलू शकतो ना, येस. आणि ते वचन माझ्यासाठी असणार. जास्त तुम्ही तुमच्या मनात ती तयारी करणार का आजचं वर्ड माझ्या लाईफवर, आजचं वर्ड माझ्या जीवनावर, आजचं वर्ड माझ्या ब्लेसिंग्सवर वचन येणार चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शतपती विधर्मी कसा आहे, विधर्मी. पण काय म्हणतो शब्द बोल. आणि शब्द बोलले गेले आणि ब्लेसिंग्स आले चर्च. Yes, आज ते amen. तुमच्या लाईफवर शब्द बोलतोय चर्च. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोक बिलीव्ह करतात आजच्या भाषणावर, कोण कार्य करल, परमेश्वर कार्य करेल. कमॉन करणार का, Yes, काय करणार. बदलायची, मानसिकता बदलायची. गेर बदलायचा. तुमच्या जीवनात डिफिकल्टी प्रभूला माहिती आहे, म्हणून देवाने काय पाठवलं, म्हणून देवाने वचन पाठवलं. देवाला माहिती आहे चॅलेंजेस आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, हे देवाला पण माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. पण ते म्हणतो या स्थितीमध्ये तू तयार होणार, Yes. या स्थितीमध्ये तू घडला जाणार आणि तुझ्या Amen. जीवनात माझा गौरव होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात देव कार्य करत. Yes. मी या विश्वासाने आलोय का आज देव जर परत आपल्या डोर नॉक करतोय तर देवाला आज काहीतरी करायचं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देव जर परत आठवण करून देतोय तर लॉर्ड आम्हाला लिफ्ट करेल त्याच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. पण Hallelujah. बिलीव्ह करा, लॉर्ड माझी बाजू सोडणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. का कारण जर मी म्हणलोय का माझा देव मला सोडणार नाही, देव खरंच सोडणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतात, आमेन. होईल का चर्च, येस होणार. कोण करेल, परमेश्वर करणार. 100% करणार. आमेन. कमान उभा राहूया आपण. थँक्यू जीसस ओ फादर. थँक्यू जीसस. धन्यवाद. Thank you, Father. Everyone. धन्यवाद आबा पिता. जे तुम्ही प्रवास Thank you, करता, Jesus. Yes, हे बाप्पा. या प्रार्थना आहेत, प्रयत्न आहेत, Yes, रिझल्ट नव्हते, निराशेचा घेरा होता, हो दे बाप्पा. पण तो घेरा तुटलाय आता. Yes, yes, Father. प्रभूने तो घेरा तोडलाय. हो दे बाप्पा. का प्रभूने हा घेरा तोडलाय, Yes. कारण तो देव तुझ्या लाईफ मध्ये आता कार्य करत. Amen, amen. तो देव ज्या गोष्टी तू धावत आहे, प्रयत्न Yes, yes, करत आहेत, yes.
ज्या तुझ्यापासून लांब पळत होत्या Yes. त्या गोष्टी तुझ्या हातामध्ये येतील. Amen. Amen. डिवाइन वेने होणार. Yes, Father. असं समजू नको का वेळ निघून गेला. Yes, Jesus. पेत्राला पण वाटलं का नाही वेळ निघून गेला, Yes, पण yes. वेळेच्या बाहेर जाऊन देवाने कार्य केलं. Yes, Amen. तू बिलीव्ह कर. Yes, Father. तुझा जरी वेळ गेलाय, आभारामा जरी वाटलं का आता शरीर सर बरोबर नाहीये, Yes. पण देवाने कार्य केलं. Yes, Amen. तोच परमेश्वर देव तुझ्याशी बोलतोय. Yes, Jesus. तोच परमेश्वर देव आज तुझ्याशी बोलतोय. ब्रदर Yes, सिस्टर्स, Father, Lord. देव तुझं दार परत ठोकत आहे. Yes, तू Amen. काही प्रार्थना सोडल्या, Yes, yes. काही व्यसनासाठी प्रार्थना होत्या, Yes. काही संततीसाठी प्रार्थना होत्या, हो देवा. काही प्रार्थना लग्नासाठी होत्या, Yes, Jesus. काही प्रार्थना घरांसाठी होत्या, Yes, जॉबसाठी Father. होत्या, समेटासाठी होत्या, Yes, परिवर्तनासाठी होत्या, Yes, पण काही Father. प्रार्थना तू सोडल्या. Yes, पण आज ते Lord. म्हणतो पुन्हा ती प्रार्थना आठव, Yes, Jesus. पुन्हा ती प्रार्थना आठव. Yes, Amen. ओ निराश होऊ नको. Yes. तुला असं वाटतं की तुझे लेकरं फार वाईफट गोष्टीत गेलेत, Yes. कदाचित ते परतणार नाही. Yes, yes. प्रभू म्हणतो नाही, ते परततील, Yes, Amen. ते परततील. Hallelujah. तू देवाचं वचन धरलं ना, Yes, Jesus. प्रभू त्यांना बरोबर धरणार. Yes, Amen. तू वचन सोडू नको, Yes. देवाचं वचन त्यांना गाठणार, Yes, Amen. ते वळतील. Yes, Father. आज तू एकटी प्रार्थनेला आहे, Yes. पण तो समय पाहशील का पूर्ण परिवार येशूत येणार, Amen, Amen. पूर्ण परिवार येशूत येणार. Hallelujah. तू दैहिक मागत नाही, तू आध्यात्मिक मागतेस. Yes, yes. मी अनॉइंटिंग फील करत आहे तुझ्या कुटुंबावर मोकळा होताना. जे काही जू आहेत, जे काही बंधन आहे तिथं बांधलेले, Yes, yes, Father. अग्नी मोकळी होते देवाची. Yes, Jesus, अग्नी sir. रिलीज होते त्या घरावर, Yes, तुझ्या sir. पतीवर, तुझ्या मुलावर, तुझ्या भावावर, Jesus, आणि त्या Father. अग्नीमध्ये सर्व अशुद्धता, सर्व अनक्लीस तुटत Yes, जाते. yes. बिलीव्ह कर, बिलीव्ह कर. तू विश्वास देवाच्या ठेवतो पायाजवळ देवा. आहे आणि देवाची आग तुझ्या घराजवळ आहे. Yes, amen, देवाचं amen. सामर्थ्य तुझ्या कुटुंबावर देव प्रगट करत आहे. Yes, आणि ते जे Jesus. भटकलेत, ते Yes, जे yes. कठीण झालेत, Yes, ते फ्री Father. होते. त्यांना Yes. मी स्वीकारतो, स्वीकारतो त्यांना मी देवा. स्वीकारतो, त्यांना मी स्वीकारतो, स्वीकारतो. Lord. तुझी Yes, साक्ष लवकर तू देशील. Yes, तू sir. देवाचा गौरव करशील. Amen, amen. तुझा सहपरिवार देवाच्या पायाजवळ येईल. Hallelujah. तू म्हणशील काय कार्य देवाचं आहे, Yes, हे कार्य amen. देवाचं आहे. Yes, मी Jesus. अनॉइंटिंग मध्ये फील करत आहे. स्वीकारतो अनॉइंटिंग देवा. मूव्ह होतं तुझ्या घरावर, Yes, अनॉइंटिंग sir. मूव्ह होते तुझ्या घरावर. Yes, Jesus. तो भले व्यसनामध्ये असू दे, Yes, yes, Father. देवाला माहिती शुद्धीवर कसं आणायचं. Yes, sir. सर्व दारूचा जो तुटल्या गेला, Yes, amen, सर्व amen. व्यसनाचा जो तुटल्या गेला, Amen, सर्व amen. बालपणाचा जो तुटल्या गेला, Hallelujah. सर्व भ्रांतीचे मित्र निघून गेले. Yes, Father. राईट नाव त्याचा जीव आत्मशरीर तू मोकळा करत Yes, आहे. amen. राईट नाव त्याला आपल्या कुटुंबाची जाणीव तू करून देते. Yes, Jesus. राईट नाव त्याला आपल्या निर्माण करण्याची ओळख तू करून देते. Yes, हे त्याचे बाप्पा. पावलं मी तुझ्या मंदिराकडे मोकळे करतो. स्वीकारतो रे त्याला बाप्पा. तुझ्या गौरव मी चर्च मध्ये स्वीकारतो. स्वीकारतो, या घरात Lord. तुझा गौरव मी मोकळा करतो. Yes, yes, आणि येणाऱ्या sir. दिवसात त्या कुटुंबाला मी तुझ्या नावासाठी स्वीकारतो. स्वीकारतो दे बाप्पा. थँक्यू लॉर्ड, तू कार्य केल्या. Yes, yes, sir. थँक्यू लॉर्ड, तू ब्लेस केल्याबद्दल. Yes, हे बाप्पा. आम्ही तुला महिमा देतो. महिमा देतो दे बाप्पा. रिखांता राबा शखाता राबा सकिती राबा ली आंदा राबा सखोतो राबा सकिती राबा शख. कम ऑन, प्रे करा, प्रे करा चर्च. लॉर्ड तुमच्या जीवनावर वर्ड पाठवल. प्रे करा. ओ शखेते रेबे शखाता राबा री आंदा राबा सकिती राबा शखाता राबा. कम ऑन, प्रे करा, प्रे करा, प्रे करा. वर्शिप मध्ये जाऊ आपण. प्रे करा, प्रे करा, प्रे करा. लॉर्डचं प्रेझेन्स इथं आहे. धन्यवाद येश, धन्यवाद फादर. थँक्यू जीसस. लॉर्ड मी डिक्लेरेशन देतो त्यांच्या घराच्या blessings वर, येस हे त्यांच्या बाप्पा. जागेच्या ब्लेसिंग्स वर, येस दे बाप्पा. त्यांच्या जॉबच्या ब्लेसिंग्स वर. Yes, Jesus, Father. फादर जे काही विलंब लागतोय, हो दे बाप्पा. पण देवा आतापर्यंत तू प्रोव्हाइड केलं. येस येस फादर. देवा पुढचे प्लॅन तुझे चांगले आहेत परमेश्वर. येस जीसस. म्हणून या समयी जो जॉबला घेऊन येस फादर. किंवा ज्या बरकतीच्या गोष्टी आहेत, Yes, घराच्या Jesus. गोष्टी आहेत, गाडीच्या Yes, गोष्टी आहेत, yes. प्रभू ज्या थांबल्यात, येस हे बाप्पा. देवा तिथं ती निराशा मी काढून टाकतो. येस सर. आपल्या मनात निश्चिंत हो, हो दे बाप्पा. आपल्या मनातली व्याकुळता काढ. ये जीसस. देवाचे प्लॅन तुझ्यासाठी चांगले आहेत. आमेन आमेन. तो देवाचा गौरव या दिवसात तुझ्या लाईफवर मी डिक्लेअर करतो. स्वीकारतो दे तो बाप्पा. जॉब प्रभूच्या नावाने तुझ्या लाईफवर मी रिलीज करतो. स्वीकारतो मी येशूच्या ती चांगली नावामध्ये. सॅलरी स्वीकारतो. स्वीकारतो चांगलं Lord. वर्किंग कंडिशन मी स्वीकारतो. स्वीकारतो दे जो बाप्पा. बिझनेस थांबलाय येस येस. तो भरपूर बिझनेस मी स्वीकारतो. स्वीकारतो एक Lord. बिझनेस मध्ये रिवायवल मी डिक्लेअर करतो आमेन, येशूच्या नावाने. आमेन, आमेन. म्हणतो बरकत येऊ दे भरपूर येशूच्या Yes, नावाने. yes, sir. चारी बाजूने येऊन गाठू दे माझ्या परमेश्वरा. Yes, बाप्पा. आणि तेव्हा तुझी महिमा हो दे Yes, प्रभू. Jesus. ज्या काही गोष्टी तो बिझनेस थांबवतात येस हे बाप्पा. येशूच्या नावाने प्रभू, येस सर. त्या सर्व सैतानाचं कार्य, येस फादर. नकारात्मक मानसिकता त्या बिझनेसला घेऊन लोकांची मी प्रभूच्या नावाने बांधतो नाश करतो. करतो दे बाप्पा. आणि आतापासून तो फेवर त्याच्या लाईफवर मी स्वीकारतो. स्वीकारतो Lord. आणि लोक येऊन तुम्हाला बिझनेस देऊन Amen, जातील. amen. लोक येऊन तुम्हाला बिझनेस देऊन जातील. Jesus. तुम्ही देवाचा फेवर पाहणार. Hallelujah. देवाच्या नावाने ते टार्गेट तुम्ही अचीव करणार. Yes, sir. देवाच्या नावाने तुम्ही ते टार्गेट ओव्हरकम करणार. Jesus. आणि ते तुम्हाला फेवर देणार. येस आमेन. प्रभू जे ब्लेसिंग्स लांब पडतात हो घराचे, दे बाप्पा.
प्रभू मी प्रे करतो, येस फादर, डिवाइन हेल्पर्स मी स्वीकारतो. स्वीकारतो येशूच्या नावात. देवा आमचा पैसा तुझा आहे हो दे बाप्पा. आणि तो आपल्या लेकराचा फायदा करणार आहे. येस येस सर. म्हणून देवा असं घर, अशी जागा मी क्लेम करतो येस दे जी बाप्पा. बेस्ट असावी, येस येस. पण कमीत कमी रेट मध्ये ती असावी. हो दे असा बाप्पा. फेवर तुझ्या लोकांच्या लाईफवर मी डिक्लेअर करतो. आणि जर तू बोलला तू करणार, आमेन, जर तू आमेन. बोलला तू करणार. हालेलुया. मी विश्वासाने ते क्लेम करतो, Yes, sir. विश्वासाने ते मी स्वीकारतो. स्वीकारतो मी देवा. आत्म ती साक्षी स्वीकारली. प्रत्यक्षात तिथं आम्ही ती स्टेजवर ऐकू आणि Yes, देवा yes. तुझा गौरव आम्ही करू. आमेन आमेन. राईट नाव ते डिवाइन हेल्पर्स निघाले त्यांच्या वाटेने. येस फादर. ते लोक निघाले तुमच्या वाटेने, स्वीकारा. yes. ते लोक स्वीकारतो निघाले देवा. तुमच्या वाटेने. ते ब्लेसिंग्स येऊन तुम्हाला गाठतील, त्या ब्लेसिंग्स येऊन तुम्हाला गाठतील. तुम्ही देवाचा फेवर पाहणार, तुम्ही देवाचा गौरव पाहणार. Yes, yes, sir. ओ री खांता राबा शकाई सखाता राबा खाराबा, सखीती सखाई राबा बाबा. री आंदा राबा शकाई शखोतो खाराबा, राबा सखाई सखीती बाबा. राबा. राबा शकाई खाराबा, जे काही सखाई स्वभाव बाबा, पटत दाई नाहीयेत. बसखा. जे काही स्वभाव बदलत नाहीयेत, येस हे बाप्पा. तुझ्या प्रार्थना आहेत त्याचं नेचर टर्न व्हावं. ये जीसस. मी प्रे करतो पिते, हो दे बाप्पा. आशा सोडू नकोस. येस येस. लॉर्ड समर्थ आहे. येस फादर. जो काही कठीणपणाचा आत्मा त्या भावात किंवा बहिणीत आहे, येस हे बाप्पा. तुझी पण इच्छा का बाहेर पडावं, येस फादर. पण प्रभू तू बांधलाय त्याच्यामध्ये. ये जीसस. पण तू म्हणतो जे तू बांधल ते बांधलं जाईल, जे तू Yes, मोकळं yes. कर ते मोकळं केलं जाईल. Yes, yes. आज त्या भावाला, त्या बहिणी, त्या स्वभावातून म्हणतो फ्री हो. फ्री व्हा येशूच्या नावामध्ये. त्याच्या स्वभावात परिवर्तन, स्वीकार. त्याच्या वागण्यात परिवर्तन, येस हे बाप्पा. त्याच्या दृष्टिकोनात परिवर्तन मी Yes, स्वीकारतो. स्वीकारतो, Lord. आणि जो तुला अडचण होता Yes. तो तुझ्यासाठी ब्लेसिंग्स बांधणार, आमेन आमेन. तुझ्यासाठी तो ब्लेसिंग्स बांधणार. येस आमेन. मग तुझा तो पती असेल, Yes, तुझं yes. ते लेकरं असतील, Yes, yes. तुझे ते नातेवाईक असतील, Yes, yes. येशूच्या नावाने तो दुरावा मी बांधून नाश करतो. करतो ते आणि बाप्पा. समिट तिथं मी स्वीकारतो, स्वीकारतो. हृदय परिवर्तन मी स्वीकारतो, आमेन, आमेन. प्रेम तिथं मी स्वीकारतो. स्वीकारतो, आणि एक Lord. अद्भुत आश्चर्यकारक समिट येशूच्या नावाने मी स्वीकारतो. स्वीकारतो ते आणि तू बाप्पा. कार्य केलेस म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद देतो. देतो ते बाप्पा. ओ थँक्यू जीसस. ओ जे Thank you, मिनिस्ट्री Jesus. रिझल्ट नाही येत फास्ट, येस फादर. पण ते म्हणतो संयम धर, ये जीसस. संयम धर. येस येस. देव तुला तयार करतोय, येस आमेन. देव तुला घडवतोय. येस फादर. असं समजू नको का देव तुझा यूज करणार नाही येस. किंवा देवाची जेवढं तुझ्या लाईफ मध्ये नाही. प्रत्येक देवासाठी बोलवलाय. आमेन आमेन. तू विश्वासाने पाऊल उचल. ये जीसस. तू विश्वासाने जे काम तुला देवाने दिले त्यात तू करत राहा. येस येस. लॉर्ड तुझी दिशा मोकळी कर. आमेन. जसा तुझा येशूतला ग्रो होईल, येस. ऑटोमॅटिक तो बाहेर पडल. हालेलुया. लॉर्ड जे काही सेवकाईमध्ये चॅलेंजेस आहेत पित्या, हो दे बाप्पा. येशूच्या नावाने ते चॅलेंजेस मी बांधून नाश करतो. करतो दे बाप्पा. देवा मी त्यांच्यावर तुझा फेवर स्वीकारतो. स्वीकारतो लॉर्ड. त्यांना प्रभू गाडीची प्रोव्हिजन होऊ दे, हो दे बाप्पा. त्यांना घरातून परवानगी मिळू दे पित्या. येस दे बाप्पा. ते जिथं जातात तिथं शांती स्थापित कर पित्या. Yes, हे बाप्पा. तिथं मोकळीक दे प्रभू. Yes, yes, आणि त्यांच्याद्वारे तिथं कुटुंब येशूत येऊन तुझा महिमा होते Yes, पित्या. amen, amen. तुझा फेवर त्या सेवकांवर मी स्वीकारतो, स्वीकारतो, Lord. सेविकेंवर मी स्वीकारतो. स्वीकारतो, आणि लॉर्ड बाप्पा. रिझल्ट ते पाहतील, तुझा गौरव होणार. Yes, म्हणून मी yes. तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. प्रभू जे आजारात आहेत, येस दे बाप्पा. तुझ्या गोळ्या स्टॉप होत नाही. येस फादर. वरी होऊ नकोस. येस येस. देव तुला मरू देणार नाही. येस फादर. जीवन देवाद्वारे येस येस. सैतान भेडवल, येस. तू मरशील नाही, त्याच्या बोलण्यात फसू नको. येस. मरायचं असतं तर केव्हाच मेला असतं, येस. पण देव जीवन देणार आहे. आमेन आमेन. आणि देवाने तुला जीवन दिलंय, येस. यासाठी नाही का अर्ध्यात तुला सोडावं. येस. तो प्रभू आपला गौरव करून घेईल. येस तो आमेन. प्रभू आपला गौरव करून घेईल. Yes, amen. तुझ्यावर जे भीतीचे आत्मे आहेत, Yes, मी yes. प्रभूच्या नावाने बांधून नाश नाश करतो. करतो देवा. आणि धैर्याचा आत्मा स्वीकारतो. स्वीकारतो, त्या Lord. देवाद्वारे तुला वयवृद्धीचा आशीर्वाद आहे. Amen, तू amen. लेकरांचे लेकर पाहशील Yes, आणि तू amen. देवाचा महिमा पाहशील. Hallelujah. येशूच्या नावाने ब्लेस हो. ब्लेस व्हा येशूच्या सर्व नावामध्ये. आजार मी बांधून नाश नाश करतो. करतो ते तुझे बाप्पा. हिलिंग्स मी डिक्लेअर करतो त्याच्या लाईफ मध्ये. स्वीकारतो ते आणि तू बाप्पा. कार्य केले म्हणून तुला धन्यवाद देतो. येस येस. इवन जी रिक्वेस्ट दिली प्रभू त्या लेकरासाठी, हो दे बाप्पा. जे काही ते आजारी आहे प्रभू, ज्याच्यात जी पूर्ण ग्रोथ नाहीये, येस येस. आम्ही त्या Father. लेकरामध्ये हिलिंग स्वीकारतो. स्वीकारतो आणि येशूच्या ईश्वराच्या नावात. प्रत्येक सापकोंद्रे म्हणतो निरोगी हो. निरोगी आणि हो देवाचा येशू. गौरव त्या लेकरामध्ये होऊ Yes, दे. amen, amen. थँक्यू लॉर्ड तू कार्य Yes, केल्याबद्दल. दे बाप्पा. इवन प्रभूच्या लेकरांच्या आता 10वीचे आणि 12वीचे पेपर्स आहेत. हो दे बाप्पा. भीती भ्रांती मी बांधून नाश नाश करतो दे बाप्पा. करतो. रूमर्स मी बांधून नाश करतो. येस येस सर. आणि देवाचा फेवर प्रत्येक लेकरावर मी स्वीकारतो. स्वीकारतो लॉर्ड. प्रभूची कृपा तुझ्यावर असणार. येस फादर. तुला केलेला अभ्यास आठवणार. येस येस. देव तुझं लक्ष भटकू देणार नाही. येस फादर. सैतान टाकाल की तू विसरलाय, Yes. तुझ्या लक्षातून गेलंय नाही. देव तुला चांगली स्मरणशक्ती देते. Yes, amen. देव तुझी स्मरणशक्ती नवीन करत आहे. Yes, Jesus. देव तुझी मेमोरी वाढवत आहे. Yes, amen. तुला चांगलं आरोग्य परमेश्वर देते. Yes, तुझा yes. पेपर टाइमवर कव्हर होणार. Amen, तुला amen. प्रभू चांगलं आरोग्य देईल. Yes, तू Father. बेस्ट मार्कनी पास होशील. Yes, Jesus. देवाचा फेवर तुझ्यावर आहे. Yes, आणि yes. देवाचा गौरव तू पाहणार. Amen, प्रत्येक amen. लेकरांच्या एक्झाम्स तुझ्या ब्लड खाली मी कव्हर करतो. Yes, आणि Father. चांगले मार्क्स त्यांच्या जीवनात मी स्वीकारतो. स्वीकारतो येशूच्या आणि जो टाइम नावामध्ये. त्यांना दिलाय, येस हे पवित्र बाप्पा. आत्मा या समयात येस त्यांचा सर. राईट अभ्यास होऊ दे. हो दे राईट बाप्पा. त्याचा सराव होऊ दे पित्या. Yes, sir. आणि तेव्हा तुझी महिमा होते. Yes, Father. इवन जे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतात, हो दे बाप्पा. प्रभू त्यांच्या पायातली शक्ती नवीन कर. नवीन कर दे त्यांच्या बाप्पा. अंगात नवीन बळ टाक ग्राउंड Yes, लेवल साठी. yes.
त्यांची पण स्मरणशक्ती नवीन कर प्रभू या अभ्यासासाठी Yes. आणि त्यांना दोन्ही बाबतीत ग्राउंड मध्ये आणि प्रभू स्टडीज मध्ये तू पुढे घेऊन ये Yes, आणि तेव्हा बाप्पा. तुझी महिमा प्रगट कर. Yes, sir. प्रभू मी प्रार्थना करतो येशूच्या नावाने त्यांना ब्लेस करतो Bless आणि करतो, तुझा Lord. गौरव मी स्वीकारतो. स्वीकारतो दे बाप्पा. थँक्यू लॉर्ड तुझा फेवर Yes, आमच्यावर हे बाप्पा. हे माझ्या जीवा Yes. काळजी करू नकोस. Yes, yes. प्रभू तुझ्या बरोबर आहे. Amen, आज amen. देव परत तुझ्याशी बोलत आहे. Yes, yes. आज ते तुला नक्की ब्लेस करत आहे. तू Hallelujah. देवाचा गौरव स्वीकार. स्वीकारतो, सर्व Lord. महिमा देवाला देऊन Yes. येशूच्या नावाने मी स्वीकारतो. Amen, Amen.